नमस्कार मंडळी, माझं नाव आरजे अजिंक्य आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो अनफिल्टर्ड विथ आरजे अजिंक्य RRCच्या या पॉडकास्टवरती. हा जो किळा असते की मला UPSC करायची आहे, हा कुठे चावला आणि कधी? जे जगातून फक्त 1% लोक असतात ओके की माझ्या दोन्ही हाताचं काम करतात. मी दोन्ही हाताने पेंट करते, मी दोन्ही हाताने कामं करते, जेवण मी दोन्ही हाताने बनवते. अरे बापरे. मला नंतर हे जाणवलं की भाई माझा हा पण हात चालतोय म्हणून. नंतर मग मी थोडासा रिसर्च केलं, म्हटलं याला एम्बिडेक्स्ट्रस म्हणतात. म्हटलं ओ माय गॉड, ओके ठीक आहे, म्हटलं आपण काही वेगळे आहे. जान पहचान बहुत है पर दोस्ती हर किसी से नहीं है. बरोबर. ये बहुत बड़ी मिसअंडरस्टैंडिंग है मेरे बारे में, क्योंकि मैं चिल आउट बहुत करती हूँ, खाना बहुत पसंद है, मैं बहुत फूडी हूँ. लाइक निहायती चटोरी इंसान अगर बोल सकते हो तो वो भी चलेगा मुझे, क्योंकि मैं खाती हूँ. आपल्या तीनच गोष्टी फेमस आहे, एक पाणीपुरी, दुसरे कोचिंग क्लासेस आणि तिसरे हॉस्पिटल. महाराष्ट्रापासून एकदम दिल्लीत कशी काय उडी मारायची. दिल्लीचं एक तर ऐकून आपण इतकं आहे की ती खतरनाक दिल्ली आहे म्हणून, मुलींसाठी सेफ नाहीये, रेप केसेस होत राहतात, हे होत राहतात, मर्डर होत राहतात, खूप जास्त हे आहे. आणि ते खरं पण आहे की दिल्लीत राहणं इज नॉट सेफ मुलींसाठी तरी. पण कुकर मध्ये टाकून शिजवून टाकतात. माझं तर त्याच्यासाठीच प्लॅनिंग चाललंय की जर मी एकदाची सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये एंट्री केली तर मी पहिली तर एज्युकेशन सिस्टीम मध्ये चेंज करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की आपण एज्युकेशन सिस्टीम महत्वाचं आहे, याच्यासाठी मी एवढा मार खाल्लाय, मला हे ऐकायचंच आहे आता की शिक्षण जे आहे ते किती महत्वाचं आहे आणि काय शिकवायला पाहिजे लेकरांना आणि कसं शिकवायला पाहिजे. मी दिल्लीत कोणा कोचिंग क्लासेस जॉईन केलेत का? हा, मी केले होते. कोणते? मी दृष्टी IAS केले होते. ओके, दृष्टी IAS केली होती. 2022चा हे 216 पेक्षा जास्त स्टुडंट आमचे क्वालिफाईड आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे सिलेक्शन झाले आहेत, बट त्याच्यात 54च सिलेक्ट झाले होते. तुम्ही हे पाहून गेले होते का तिथे की यार 216 लोक सिलेक्ट झाले, आपणही होऊन जाऊया? भरती आणण्यासाठी ते रिझर्वेशन आणलं गेलं होतं कारण की त्यांच्यावर अत्याचार झाले. आपकी कहानी मेरी जुबानी, दिस इज माय बुक. सो इट्स इनॉग्रेशन प्रोग्राम और द बुक लॉन्च प्रोग्राम विल बी हेल्ड ऑन 11th of October 2025 in the Sri RLT College of Akola's Auditorium Hall. So it's my humble request to please come and enjoy this program और मेरी बुक ज़्यादा से ज़्यादा खरीद दीजिए. नमस्कार मंडळी, माझं नाव आरजे अजिंक्य आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो अनफिल्टर्ड विथ आरजे अजिंक्य RRCच्या या पॉडकास्टवरती. आपल्यासोबत आहे एक असे पाहुणे जे जिज्ञासू व्यक्तिमत्व आहे, ज्यांना लोकांचे चेहरे वाचायला आवडतं, ज्यांना ऑब्झर्वेशन खूप आवडतं, ज्यांना माहिती आहे की आपल्या सराउंडिंगमध्ये काय होत आहे, ज्यांना माहिती आहे की विश्व या जगामध्ये काय सुरू आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती ठेवणारी एक व्यक्ती किंवा एक व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे आणि त्यांचं नाव आहे मीनाक्षीजी इंगळे मॅम. मीनाक्षी इंगळे मॅम एक UPSC ॲस्पिरंट आहे. मीनाक्षी इंगळे मॅम दिल्लीला असतात. मीनाक्षी इंगळे मॅमने एक पुस्तक लिहिलं आहे, आपकी कहानी मेरी जुबानी. आपण पुस्तकाबद्दल बोलणार आहे, आपण मॅमच्या दिल्लीच्या एक्सपिरियन्सबद्दल बोलणार आहे. UPSC एक्झॅक्टली कशी असते, काय प्रिपेअर करावं लागतं, ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच असेल किंवा नसेलही, तर आजच्या या पॉडकास्टमधून तुम्ही सगळी माहिती UPSCबद्दलची, त्यासाठी कसं प्रिपेअर करावं, UPSCसाठी किती तास अभ्यास करावा आणि अभ्यासातून वेळ काढून पुस्तक कसं लिहावं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण घेणार आहे. अनफिल्टर्ड विथ आरजे अजिंक्यमध्ये मीनाक्षी मॅम आपलं खूप खूप स्वागत आहे. पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. पहिला असा माझा जो प्रश्न आहे की तुम्ही जे पुस्तक लिहिलंय आपकी कहानी मेरी जुबानी, ठीक आहे, तर हे पुस्तक लिहिण्याची कल्पना तुम्हाला कुठून सुचली आणि UPSC करत असताना, म्हणजे एवढा अभ्यास करत असताना वेळ कसा काढला या पुस्तक लिहायसाठी? ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच मला इथे तुम्ही आमंत्रित केल्याबद्दल. आणि एकच म्हणेल की लाईक वेन वाय इज क्लिअर हाऊ इज इझी. ओके, सो जर तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला ते का करायचं आहे तर तुम्हाला त्याचं जी वाट असते ती तुम्हाला आपोआप सापडूनच जाते. तर त्याचप्रमाणे माझं असं होतं की मला डायरी लिहायची पहिल्यापासून खूप सवय आहे. मी खूप लहान वयापासून डायरी लिहिते आणि त्यात सगळं माझ्या मनोगत जितकं असतं ते मी फक्त डायरीतच व्यक्त करायची, कारण की मला लोकांसोबत बोलायची तेव्हा इतकी फारशी आवड नव्हती. फक्त माझी डायरी माझी बेस्ट फ्रेंड होती, तर मला लिहिण्याची तिथून सवय होती. आणि जसं मी UPSCच्या जर्नीमध्ये जेव्हा एंटर केला तर तेव्हा मला कुठे ना कुठे हे कळलं की या जर्नीमध्ये सेल्फ इंट्रोस्पेक्शन सर्वात महत्त्वाचं आहे.
की इफ यू आर सेल्फ इंट्रोस्पेक्टिंग युअर सेल्फ देन यू आर हाफ बॅटल डन इन UPSC. कारण की पर्सनॅलिटी टेस्टच त्याची टेस्ट आहे की तुमची पर्सनॅलिटी तुम्ही स्वतःला किती कशी डेव्हलप करून घेताय किंवा कसं ऍब्झॉर्ब करून घेताय या वातावरणाला. बरोबर. सो त्या हिशोबाने मग मी ती बुक जी आहे ती लिहायसाठी टाइम काढला होता. महत्वाचं काय आहे की तुम्ही बुक लिहिली, जसं तुमच्या बुकचं एक टायटल आहे आपकी कहाणी मेरी जुबानी. तर काय होतं, लोकांना आपकी कहाणी म्हणजे लोकांची कहाणी झाली ना ती. तर मग लोकांना ऑब्झर्व करणं आणि ऑब्झर्व करून त्यांचं जे रेखाचित्र आहे, किंवा मी पाहिलंय त्यात काहीतरी छोट्या छोट्या इमेजेस आहेत छान छान, तर त्या रेखाटणं त्या कसं. ते असं झालं होतं की लाइक मैं जब बाहर जाती थी, लाइक जब एग्ज़ाम रहती है तो हमारा इवेंचुअली जो स्टडी का रूटीन होता है वो चेंज हो जाता है. लाइक हमारे आवर्स जो है वो 12 आवर्स तक खिंच जाता है उतना जो पढ़ते पढ़ते. सो हमेशा ये रहता है कि एक ब्रेक टाइम रहता है मेरे पास. तो हमेशा का इवनिंग का जो था 6 से 7 PM का जो स्लॉट रहता था वो मेरा ब्रेक टाइम रहता था. उस वक्त मैं ये करती थी कि मेरा जो फ़ोन रहता था वो मैं मेरे रूम पे छोड़ देती थी और नीचे एक पार्क था, वहाँ पे जाके बैठ जाती थी अकेली. ना सॉन्ग्स थे ना कोई लोग थे बात करने के लिए, बस मैं अकेली बैठती थी और सब कुछ ऑब्जर्व करती थी. तो वही मुझे कहीं अगर कोई मिल गया, सपोज बाजू में कोई इंसान वैसे ही मेरे जैसा बैठा हुआ है, तो मैं जल्दी से कन्वर्सेशन छेड़ देती थी कि हेलो कहाँ से हो आप. अच्छा. तो फिर मतलब ये लोगों से बात करने का फोबिया नहीं है. फोबिया नहीं है. वो पहले था. अचानक मराठी से हम लोग हिंदी में ट्रान्सफर हो चुके हैं. वापस येऊ आपण त्या टप्प्यात मराठीच्या. ओके. सो म्हणजे हा जो फोबिया आहे की लोकांसोबत आपण नवीन लोकांसोबत कसं बोलायचं, त्यांना काय विचारायचं, म्हणजे असं तुमच्यात फोबिया नाहीये. माझ्यात फोबिया नव्हता. तर पहिले होता. पहिले मी खूप घाबरायचे. मी कोणासोबत बोलायची नाही. एकदम शांत सोजवळ असं एकदम साईडला कोपऱ्यात आपल्या बसून आपलं काम करणं. बट नंतर मग मला समजलं की लोकांना ओळखायचं कसं. तर ती एकदा टॅग आली की पहिले 5 मिनिटं फक्त लोकांची जी बॉडी लँग्वेज आहे ती स्टडी करायची. मग मी तर असं ऐकलंय की UPSC मध्ये सुद्धा बॉडी लँग्वेजचे हो जी, कारण की पर्सनॅलिटी टेस्ट जी असते इंटरव्ह्यू, तर तेव्हा आम्हाला ट्रेनिंग म्हणजे पूर्ण जे मॉक इंटरव्ह्यूज असतात त्याच्यात आम्हाला सांगितलं जातं की तुमची एंट्री कशी होईल, तुम्ही गुड मॉर्निंग कसं विश कराल, तुम्ही सीटवर कसे बसाल, तुमचं पोस्चर कसं असलं पाहिजे, तुमची जिन किती असली पाहिजे, तुमचं व्हॉइस मॉड्युलेशन किती असलं पाहिजे, ते इतकं सगळं लक्ष ठेवावं लागतं इंटरव्ह्यू. तुम्हाला काय वाटतं, मी हा पॉडकास्ट घेऊन आलो, मी कसं बसायला पाहिजे? तुम्ही चिल बसायला पाहिजे, तुम्ही जसं आहे. कारण की ती पॉडकास्टची जी वाईब असते ती चिटचॅट वाली असते. इट्स नॉट अ फॉर्मल कन्व्हर्सेशन ना. सो इट्स गुड. मी सकाळी एकदम प्रॉपर रेडी होऊन आलो. म्हटलं एका UPSC ऍस्पिरंटला भेटायचं आहे आपल्याला, तर थोडंसं प्रॉपर गेलं पाहिजे. नाही तर मी जीन्स आणि टी-शर्टवर येणार होतो. अचानक मी सोजवळ दिसलं पाहिजे म्हणून मी कुर्ताही टाकून आलोय. मी स्वतः ते करून आली आहे. मी कधीच अशी ड्रेसअप नाही होत. शक्यतो मी लाईक ओव्हरसाइज जीन्स अँड पजामाज अँड ऑल. परत प्रश्नांकडे येऊया. तुम्ही तुमच्या बुकचं नाव निवडलंय की आपकी कहाणी मेरी जुबानी. त्याला काहीतरी वेगळं पण देऊ शकत असतो आपण नाव, किंवा आपण हे नाही हे नाव देऊ शकतो, दुसरं काही करू शकतो, किंवा तुम्ही असं करू शकला असता की माय ऑब्झर्वेशन स्किल, है ना. कारण की तुम्ही ऑब्झर्व करून ते लिहिलेलं आहे. तर मग तुम्ही हेच का बरं शीर्षक असं द्यायचं ठरवलं की आपकी कहाणी मेरी जुबानी? तर त्याच्या मागची स्टोरी खूप रोचक आहे की मी जेव्हा लोकांसोबत कन्व्हर्सेशन करायची, मी मेसमध्ये जायची, तेव्हा जेवायला जर बसली तर ते माझ्यासमोर जो पण व्यक्ती यायचा जेवायला, मी त्याच्यासोबत ती बोलायची. आणि भरपूर साऱ्या स्टोरीज होत्या माझ्याकडे, कारण की सगळे UPSC ऍस्पिरंट्स होते. ओल्ड राजेंद्र नगरमध्ये मी राहते. सगळे हुशार लोक एक सोबत होते आणि एकाहून एक महारथी होते. तर त्यामुळे हे होतं की मला स्टोरीज खूप सारं शिकायला भेटलं होतं. आणि त्यांच्या जेव्हा मी इतक्या लोकांचे जेव्हा अनुभव ऐकले तर सगळ्यांच्या स्टोरीज कुठे ना कुठे लिंक करत होता. पण त्या व्यक्तींना वाटत होतं की त्यांची स्टोरी युनिक आहे आणि त्या एका फेज मधून ते एकटेच चालले, त्यांना असं वाटत होतं. पण असं नव्हतं. मी इतक्या लोकांसोबत बोलली आहे की सगळ्यांची स्टोरी सारखी होती, फक्त कॅरेक्टर्स वेगळे होते, थोडे लाईफचे फेजेस वेगळे होते, बट सगळे एकाच नावाचे साथी होते. मग म्हणून मी लिहिलेलं आहे की कुठे ना कुठे ते मी पण रिलेट केलेलं आहे माझ्या लाईफ सोबत. म्हणून मी लिहिलेलं आहे की आपकी कहाणी मेरी जुबानी, ताकि ते रिलेट हो म्हणून हार्ट टू हार्ट. ओके. म्हणजे मला एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्नांची उत्तर, काय भावना व्यक्त करणार होता तुम्ही त्यातून, तर तेही प्रश्न विचारत त्याचेही उत्तर भेटून गेलं. बरं, आता आपण थोडंसं आणखी त्याला एक अँगल देऊया. काही प्रश्न आहेत माझ्याकडे की तुम्ही एका बाजूला UPSC सारख्या अत्यंत महत्वाच्या स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करताय, ठीक आहे, दुसरीकडे तुम्ही एक पुस्तक लिहिलंय. अनेकदा लोकांना वाटतं की UPSC करणारे विद्यार्थी फक्त अभ्यास करतात, दुसरं काहीच नाही करू शकत. तुम्हाला वाटतं का की दोन्ही गोष्टी एकाच वेळेत उत्तम प्रकारे सांभाळता येतात आणि यावर लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा असो, निगेटिव्ह पीपल असतात ना आजूबाजूला, अरे यार तू UPSC कर रहा, उसके साथ में किताब भी लिख रहा, तो ये करेगा कि वो करेगा, कैसा होगा, तर असं, किंवा
सोडा सगळे घरचे आई वडीलही असतात की नाही का, एखाद्या वेळेस जर तुम्ही त्यांच्या टप्प्यात सापडले तर ते तुम्हाला एवढं बोलतात भयंकर एकदम. मे बी तुम्ही 90s आले तर आपण रिलेट करू शकतो की माझी आई नेहमी मला दुसऱ्याचं उदाहरण देऊन सांगायची की पाहतो कसा करतो, पाहतो आता माझ्यासारखं कोणी नाही करत. तुम्हाला असं म्हटलं का कधी की ते अभ्यास करत आहे किंवा तो जास्त अभ्यास करतो, किंवा दुसऱ्याचं एखादं नाही का नातेवाईकातली एखादी मुलगी असते जिला 98% भेटतात, मग तुला किती भेटत आहे, असे आई वडील टीस करतात ना कधी? नाही, हे याच्या मागची एक खूप अजून एक छान स्टोरी आहे की जे तुम्ही बोलले की नातेवाईकांचं वगैरे, तर जी 4 लोक याच्यात पोएम लिहिलेली आहे, 4 लोक, त्याच्या मागची स्टोरी अशी होती की मी जेव्हा दिल्लीवरून इथे आली, माझं थोडं हेल्थ इश्यूमुळे मला लवकर यावं लागलं, तर माझी अर्धवट होती ही बुक. ठीक आहे, तर मग मी घरी येऊन यांना सगळ्यांना मम्मी पप्पांना बसवलं आणि सांगितलं, आणि मग मी माझ्या पोएम्स ऐकवल्या त्यांना. मग मी त्यांना म्हटलं की पप्पांनी विचारलं मला की तुला याचं काय करायचं, म्हटलं बुक छापायचं आहे म्हटलं आपल्याला. म्हणजे ठीक आहे म्हणे, आम्ही तुझ्यासोबत आहे, करतो, चांगलं काम आहे आणि चांगल्या लेवलच्या पोएम्स आहेत. ठीक आहे, पण म्हटलं हे टॉप सिक्रेट आहे, हे आपल्या घरातून बाहेर नाही गेलं पाहिजे जोपर्यंत बुक पब्लिश नाही होणार. बरोबर. आणि ते बाहेर गेले, म्हणतात ना बंद मुठ्ठी 1.25 लाखाची, आणि ते बाहेर गेले आणि त्यांचा मित्र भेटला आणि त्यांच्या तोंडातून निघालं की मुलगी तर पोएट्री करते. मग त्या व्यक्तीने असं म्हटलं की का राजा, लाईक तुमची मुलगी तर UPSC साठी गेलेली होती अभ्यासासाठी, हे काय मधात पोएट्री. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की मॅमचे वडील जे आहेत ते SA कॉलेजमध्ये सुप्रिटेंडंट आहेत. ऑलरेडी शिक्षक लोकांचा सगळा सहवास लाभलेला आहे, आणि त्यात हे असं बाहेर रिव्हील होणं म्हणजे एकदम सगळीकडे माहित पडतं ना ते. मग त्यांनी मग घरी मला येऊन मम्मीला जेव्हा ते सांगत होते तेव्हा मला माझ्या कानावर पडलं की यांनी सांगितलं म्हणून. मग माझा एकदम संताप वाढला की म्हटलं तुम्ही सांगितलंच कसं. मग मला राग चढला होता एकदम. मग मी डायरेक्ट माझ्या रूम मध्ये चालली गेली, आणि त्या पोएमची अशी खासियत आहे की ती विदिन 6 मिनिट्स लिहिलेली आहे. 4 लोक, ही 4 लोकांवाली जी कविता आहे ती तुम्ही सगळेजण एकदा वाचा नक्की, आणि बघा की तुम्ही त्याशी रिलेट करू शकता का. बरं, आता परत आपण एका प्रश्नावर येऊया की ह्या ज्या दोन्ही समजा तुम्ही सांभाळत होते किंवा तुम्ही पुस्तक लिहित होते आणि तुम्ही UPSCचा अभ्यास करत होते, पण या पुस्तक लिहिण्याच्या प्रक्रियेमुळे तुमच्या अभ्यासावर किती परिणाम झालाय? अच्छा, तर अभ्यासावरती परिणाम म्हणजे हा बुक मी कधी पोएट्री अशी गोष्ट आहे की तिला तुम्ही एकदम विचार करून तुम्ही एकदा सपोज बसले आणि तुम्ही एक टॉपिक घेतला आणि त्याच्यावर तुम्ही पोएट्री लिहायला सुरुवात केली, तशी तुमची पोएट्री बनणारच नाही. जोपर्यंत ते इमोशन तुम्हाला फील होणार नाही तोपर्यंत ते आतून लिरिक्स जुळतील नाही. या सगळ्या पोएमची एक खासियत आहे की ह्या सगळ्या अर्ध्या रात्री 3:30 वाजता लिहिल्या गेलेल्या आहेत. बरोबर. कारण की ते झोपेत उठून जेव्हा ते थॉट्स रन होतात ना, तेव्हाच उठून ते लिहावं लागतात, नाही तर अन्यथा होणार नाहीत. ते सकाळी उठून तुमची मेमरी पूर्ण वॉश होऊन जाईल. तर मी अर्ध्या रात्री झोपेत उठून अशा लिहिलेल्या आहेत त्या, आणि सकाळी उठून फेअर केलेले. राहिला तुमचा प्रश्न की सोबत कसं मॅनेज केलं, हे पहा, आता 24 घंटेचा दिवस असतो. बरोबर. मी 9 घंटे झोपते, कारण की माझं झोपायचं हे आहे की जोपर्यंत माझी झोप नाही होणार तोपर्यंत माझं प्रोडक्टिव्हिटी येणारच नाही. बरोबर. मला 9 घंटाची मी आरामात झोप. आता लोक व्हॅरी करू शकतात त्याच्यावर, ओपिनियन सगळ्यांचे वेगळे आहेत. बरोबर. बट 8 घंट्याचा माझा हार्डली स्टडी होतो, कन्सिस्टन्सीचा, डेली 8 तास. मी 8 मिनिट कंटिन्युअसली एका ठिकाणी बसू शकतो, त्यापेक्षा जास्त. पण मी फक्त म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की शाळेचे जे पुस्तक असतात ना त्याच्यात माझं काही घेणं देणं नाहीये. पण हे जे बाहेरचे पुस्तक आहे, जसं तुम्ही कवितांचं पुस्तक दिलं तर मी ते 3-4 वेळा वाचलंय. मी त्यातून काढत होतो की मॅडमला काय विचारू शकतो. हे ती जी वाचली मी कविता, तितकी गहराई में, तर खामोशी से बात नाही. तर असं का बरं? आजकाल ना लोक सायलेन्स मध्ये राहायलाच विसरलेत. लोक जेव्हा पण वेळ भेटला, फावला वेळ भेटला की स्क्रोलिंग करतात. तर तुम्हाला असं नाही वाटलं का की यार आपण स्क्रोल करू, किंवा असं नाही व्हायचं का की फोन सोबत ऍडिक्शन? नाही, ऍक्च्युली देर इज वन कन्सेप्ट, देर इज वन जापनीज कन्सेप्ट, इट्स नेम एज अ युटोरी. What? युटोरी. इट्स द मिनिंग ऑफ युटोरी इज अ ठहराव. ओके. तर जीवनात जर तुमच्या ठहराव असला तर तुम्ही लाईक तो सुकून जो असतो तो लाईक फील करू शकता तुम्ही तो सुकून. तर ती एक कन्सेप्ट होता जो की माझ्यावर जास्त इफेक्ट केला, आणि जे माइंडफुलनेस जर मी प्रॅक्टिस करायची ते कुठे ना कुठे त्याच्यासोबत लिंक होतं की मला तो सुकून फील करायचा होता, शांततेत बसायचा, काहीच नाही करायचं. त्याला आळस नाही म्हणू शकत. लोक म्हणतील की काही नाही करायचं म्हणजे आळस आहे, पण तो आळस नाही आहे, तो एक सुकून आहे. वो सुकून भरा लम्हा है जिसे जीना है हमें. और वही बात लोग भूलते जा रहे हैं कि इतनी भागदौड़ भरी जिंदगी में वो एक जो सुकून भरा लम्हा है वही जीना भूल रहे हैं.
सो वो सबसे ज्यादा इम्पोर्टेंट चीज होती है, खुद को समझना, खुद के लिए वक्त निकालना. सो वो अपने आप निकल ही जाता है. जैसे मैंने कहा कि 24 घंटे का दिन होता है, 8 घंटे की पढ़ाई, 9 घंटे का मैं स्लीप शेड्यूल, फिर बचे हुए 3 घंटे जो रहते हैं वो फ्रेशन अप एंड ऑल में चले जाते हैं, और बचे हुए जो 4 घंटे हैं मैं मेक श्योर करती हूँ कि वो 4 घंटे मेरे हो. उसमें का 1 घंटा मैं नीचे बैठती हूँ, जो था मेरा जो पार्क में जाके 1 घंटा बैठना, वो डेली का रूटीन है मेरा. सो वो 1 घंटा, बचे हुए 3 घंटे मैं खुद पे काम करती हूँ. उसमें मैंने ये काम किया था. बरं, आता आपण परत वापस येऊया की ठीक आहे युपीएससी जर्नी अँड ऑल दॅट. हा जो किडा असते की मला युपीएससी करायची आहे, हा कुठे चावला आणि कधी आणि कशामुळे, म्हणजे असं काहीतरी किक होते ना एखादी की नाही अभी तो मैं करके बताऊंगा. ही खूप सरप्राईज वाली गोष्ट वाटेल तुम्हाला. मला युपीएससी करायचं आहे हे माझं फिक्स झालं होतं 7th स्टँडर्ड. युपीएससी करायचं आहे 7th स्टँडर्ड. मी माझ्या डायरीत लिहून ठेवलेलं होतं. मला माहिती नव्हतं मी दिल्लीपर्यंत कशी पोहोचेल, पण मला हे माहिती होतं की मी माझा 21वा बर्थडे हा दिल्लीत सेलिब्रेट करेल. मी माझ्या डायरीत लिहून ठेवलेलं होतं 7th स्टँडर्ड मध्ये. मला काही रूट माहित नव्हता की आपण कसं दिल्लीला जाणार आहे, काय जाणार आहे, ते काहीच नव्हतं माहिती. पण जसं जसं मी मोठी होत गेली माझा एकदम माइंड शिफ्ट होत गेला की क्लिअर होती मी की मला ग्रॅज्युएशन फिजिक्स मधून करायचं आहे, कारण की माझे सायन्स सब्जेक्ट पण खूप छान होते आणि ह्युमॅनिटीज सब्जेक्ट पण माझे फेवरेट होते. म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू वेलॉसिटी हे तुम्हाला माहित होतं. ते तर होतं. तर त्यामुळे कसं मला हे माहिती होतं की मला करायचं काय. मी ग्रॅज्युएशन इथनं केलं 3 वर्ष, कारण की मला तोपर्यंत तेवढी मॅच्युरिटी आणायची होती स्वतः. आणि तुमचं अकोल्यातलं कॉलेज कोणतं? श्री RLT कॉलेज. RLT कॉलेज. ओके. आणि स्कूलिंग माझे स्कूल ऑफ स्कॉलर्स SOS बिर्ला. बापरे, म्हणजे कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आहेत हे, आणि यांना लवकरच स्वप्न पाहायला भेटते. तुमच्या आमच्यासारखे सामान्य जिल्हा परिषद वाले जे विद्यार्थी आहेत त्यांना युपीएससी माहिती करायसाठी 12वी नंतरच माहिती पडते. आजूबाजूचे जे सराउंडिंग असतं ना ते पण कधी कधी मोटिवेट करतं, आजूबाजूचं सराउंडिंग. ठीक आहे, तर तुमच्या आजूबाजूला असं काय सराउंडिंग भेटलं तुम्हाला की तुम्हाला असं वाटलं की यार आपण हे करू शकतो? त्याची स्टोरी. किंवा एखादे टीचर असू शकतात की जे तुम्हाला मोटिवेट करतात. असं कुठून तुम्हाला मोटिवेशन भेटलं? हे ते असं होतं की मी लहानपणी माझ्या पप्पांसोबत ऑफिसमध्ये जायची. ते जेव्हा कॅबिन मध्ये नसायचे तेव्हा मी त्यांच्या चेअरवर जाऊन बसायचे. त्यांची मोठी चेअर होती. आणि नंतर तिथून त्यांची प्रिन्सिपलची कॅबिन पण दिसायची, आणि ते एकदम ऑर्डर वगैरे देताना दिसायचे मला की भाई एकदम ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळून राहिले. तेव्हा मी लहानपणीपासून पप्पांना हाच प्रश्न की सर्वात मोठी चेअर कोणती असते? चेअर कोणती असते? पप्पांनी तेव्हा सांगितलं तर बेटा कलेक्टर असते. मी म्हटलं आता बनायचं तर तेच बनायचं, दुसरं काही मी घेतलंच नाही. म्हणून मग मी ना आता कधी मी एक्झाम्स दिलेल्या आहेत सगळ्या, नीट JEE सगळ्या दिलेल्या आहेत, झाल्याही होत्या माझ्या बऱ्यापैकी. पण मला ऍडमिशन नव्हती घ्यायची कारण की मला माहिती होतं ग्रॅज्युएशन फिजिक्स मधून करायचं, मग आपल्याला दिल्ली जायचंय. सेट होतं. असं नाहीये की मी दिल्या नव्हता, मी दिल्या होता, मी काढल्या पण आहेत सगळ्या एक्झाम. जस्ट अज्युम करू की आता तुम्ही फिजिक्स मधून ग्रॅज्युएशन केलं, ठीक आहे, आणि तुम्ही आता युपीएससी करताय. बट जस्ट इमॅजिन की तुम्ही नीटच्या एक्झाम्स दिल्या आहे, JEE दिली असणार. त्यात जर तुमचं सिलेक्शन झालं असतं, तुम्ही पहिले इंजिनिअरिंग केली असती, म्हणजे तुमचा जो एज्युकेशनल पाथ आहे तो सिक्युअर झाला असता जॉब साठी की मी इंजिनियर आहे, आणि नंतर युपीएससी केली असती, किंवा तुम्ही आधी डॉक्टर बनले असते नंतर युपीएससी केली असती. तसं तुमच्या डोक्यात नाही आलं का की आपण हे सिक्युअर करू म्हणून आपलं फ्युचर? नाही, फिक्स आहे युपीएससी करायची, मला ते करायचं होतं, मी तेच करून राहील असं काम होतं माझं. आणि आता तर हे साईड बाय साईड, कारण की खूप भरपूर साऱ्या गोष्टी माझ्यासोबत चालत राहायचे. माझ्या घरचे त्याच्यामुळे माझ्यासोबत असं घाबरतात थोडेसे, कारण की मी फुल अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये तेवढीच ऍक्टिव्ह आहे. ओके. की ते त्यांना हे समजत नाही की ही कधी काय करेल, हे ते खूप अनप्रेडिक्टेबल आहे. अनप्रेडिक्टेबल आयुष्यात कधी सरप्राईज एलिमेंट आणू शकते. त्यामुळे ते नेहमी तसे थोडेसे भीतच राहतात मला की आता काय फोडते ही बॉम्ब, असं काम आहे. तर म्हणून म्हटलं एकच मी धरून चालली आहे. ओके. ऍज पर माय ऑब्झर्वेशन, तुम्ही जसं या पुस्तकासाठी ऑब्झर्व केलं तसं मी तुमचे हात ऑब्झर्व करतोय. दॅट वन फिंगर. ओके. तर काय बिहाइंड स्टोरी काय आहे त्याची? याची बिहाइंड स्टोरी अशी आहे की मी जेव्हा 1.5 वर्षाची होती तेव्हा मी अशीच आंबा खाताना, एका हातात आंबा होता आणि मी जस्ट अशी डोअरला पकडून चालत होती. तर एकदम तेव्हा काहीच हवा वगैरे नव्हती, पण जसं मी त्या डोअरला पकडलं, त्याच्या मधातली जी फट असते त्याच्यात फट गेली, एकदम जोरात दरवाजा लागला आणि माझे पूर्ण बोट जे आहे ते खाली तुटलं होतं, हड्डीचा चुरा झालेला होता. तर ती इतकं पूर्ण झालं होतं की बोट मम्मीने असंच उचललं, ते चिपकवलं आणि तशीच मला घेऊन धावली रस्त्याने डॉक्टरकडे. तर मग त्या डॉक्टरनी म्हटलं होतं, त्या मॅम पण चालल्या होत्या, चौधरी मॅमकडे केलं होतं आम्ही ऑपरेशन. तर त्या मॅम फॉरेनला चालल्या होत्या नुकत्या. तर त्यांनी मग माझं कंडिशन पाहून त्यांनी ते कॅन्सल केलं आणि मग त्यांनी माझी मायक्रो सर्जरी केल्या. तर भरपूर टाइम तर माझा असं होता की मी 2-2 महिने मला प्लास्टर राहायचं. माझं स्कूल टाइमला पण तसं जायचं, कारण की वय इतकं लहान, मला होमवर्क वगैरे करता नाही यायचं. मी लेफ्ट हँड मला बनवायचं नव्हतं.
तुम्ही मी तेच विचारणार होतो की तुम्ही राईटी आहे की राईटी आहे आणि जे स्केचेस तुम्ही जे बुक मध्ये पाहताय ते सगळं याच हाताने लिहिलेलं आहे, याच हाताने काढलेलं आहे. बाप रे बाप. मग तुम्ही ऍक्च्युली काय झालं ना, ज्यावेळेस तुमच्यासोबत हा इन्सिडेंट झाला तेव्हा तुम्ही सांगितलं की तुम्ही 1.5 वर्षाच्या होत्या. मग 1.5 वर्षाचं असताना तुम्ही लेफ्टी बनवू शकले असता, नॉट अ बिग डील. मग लेफ्टी का बरं नाही बनलं तुम्ही? म्हणजे ऑब्व्हियसली ऑप्शन्स होते माझ्याकडे, बट स्टील पप्पांनी म्हटलं होतं की हिला लेफ्टी नाही बनवायचं म्हणून. बट ठीक आहे, मग त्यांनी म्हटलं तर ठीक आहे. मग मी याच हाताने मेहनत करत राहिली, कारण की याचे 2-3 ऑपरेशन झालेले आहेत, 2. तर ते थोडंसं मोठं झाल्यानंतर 5th स्टँडर्ड मध्ये पण एक सेकंड ऑपरेशन झालं, तेव्हा कुठे हे सरळ झालं. आता अजून एक करायचं आहे, पण माझी हिंमत नाही चालत आहे, कारण की त्रास खूप होतो. आणि आता मला समजतंय, तर म्हणून मला त्रास जाणवेल. पहिले मला समजत नव्हतं, मी फक्त रडत होते. तर म्हणून मग मी ते हे झालेलं आहे त्याचं. पण नंतर मला माहित पडलं की आय एम ॲम्बिडेक्स्टरस पर्सन, जे जगातून फक्त 1% लोक असतात. ओके. की माझ्या दोन्ही हाताचं काम करतात. मी दोन्ही हाताने पेंट करते, मी दोन्ही हाताने कामं करते, जेवण मी दोन्ही हाताने बनवते. मला नंतर हे जाणवलं की भाई माझा हा पण हात चालतोय म्हणून. नंतर मग मी थोडंसं रिसर्च केलं, म्हटलं याला ॲम्बिडेक्स्टरस म्हणतात. म्हटलं ओ माय गॉड, ओके ठीक आहे, म्हटलं आपण काही वेगळे आहे. जर मॅम UPSC नाही झाल्या तर मॅम एखाद्या कॉलेजच्या प्रिन्सिपल बनू शकतात आणि त्या व्हायरस सारख्या दोन्ही हाताने लिहू शकतात. व्हॉट इज माइंडफुलनेस? काय आहे माइंडफुलनेस? म्हणजे काय? माइंडफुलनेस म्हणजे असं आहे की तुम्ही एका जागी स्थिर राहून आपल्या अवतीभोवतीचं जो सराउंडिंग आहे त्याला ऑब्झर्व कसं करतात, त्या ऍक्टला माइंडफुलनेस म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण इथे स्टुडिओत बसलो आहे, तर तुम्ही स्टुडिओच्या आजूबाजूला ऑब्झर्व करताय की इथे काय आहे, काय चाललंय, है ना, असं. आणि वाय, का बरं? माइंडफुलनेस वरून मला असं भेटते की आमची जी जर्नी असते किंवा कोणाची स्टुडंट जर्नी जी असेल त्याच्यात कधी कधी काय होतं की मोटिवेशनची खूप कमी होऊन जाते. मोटिवेशन कुठे भेटत नाही. आणि ते कसं असतं की लोकांमध्ये आपण मोटिवेशन शोधायला गेलं की ते तात्पुरतं असतं. बरोबर. की बस तेवढा व्हिडिओ पाहिला आपण युट्यूबचा, तेवढ्या पुरतं 5-10 मिनिटासाठी मोटिवेट, एकदम हाय एनर्जी होतं, आता फोडूनच टाकू, आता हेच करून टाकू. पण ते तसं नसतं, ते लिमिटेड असतं फक्त. बरोबर. तर आपल्याला मी असं करायची की माइंडफुलनेसमुळे माझे ऑब्झर्वेशन स्किल जेव्हा वाढल्या होतात तेव्हा मला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमधून मला मोटिवेशन भेटायचं. जसं तुम्हाला सांगते की मी फिजिक्सचे स्टुडंट आहे, द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड चार्ज. डेफिनेशन माहिती आहे. माझ्यासमोर स्टडी लॅम्प असायचा. स्टडी लॅम्पचा जो लाईट पडायचा तर त्याच्या मागची स्टोरी आहे की इलेक्ट्रॉन्स एकामेकाला धक्के देत असतात आणि त्याच्यानंतर मग ती जे लाईट असतं तो प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतो. बरोबर. तर त्याचप्रमाणे मी स्वतःला रिलेट करायची की आपला अंदरचा जो आवाज आहे, ज्या लढाया आपण आतमध्ये, जो लढाई हम अंदर से लढ रहे हैं, खुद से एक लड़ाई चल रही है, खुद का जो शोर है उससे हमें लड़ना पड़ता है, तब जाके हम वो स्पार्क बाहर निकाल पाएंगे, हमारी जो ऊर्जा है वो बाहर निकाल पाएंगे. तर तोच एक प्रकार आहे की मी अशा अशा गोष्टींमधून हे घेतलेलं आहे की मोटिवेशन घेतलेलं आहे. सपोज माझ्याकडे जर मी थोडी हसल झालं तर डिक्लटरिंग जर करायचं आहे मला वस्तूंना, तर माझ्यासमोर माझी बुक शेल्फ असायची. त्याच्या मी काय करायची, जे प्रायोरिटीवर बुक्स आहेत त्या मी वरती रचून ठेवायची आणि बाकीच्या सगळ्या त्याच्यात खाली. तर त्याचप्रमाणे मी माझ्या जीवनात हे अपनायची की भाई माझ्या जीवनातलं सर्वात इम्पॉर्टंट काम कोणते आहे तर त्याला प्रायोरिटीवर ठेवायचं. मग त्याच्या खालच्या शेल्फमध्ये काय ठेवायचं की लिस्ट प्रायोरिटीवर. आणि जे फक्त माझ्या सुखासाठी आहे, लाईक माझं सेल्फ ऑब्सेस असं पर्सनॅलिटी आहे की काही आहे त्याच्यासाठी थोडंसं जे असते माझं, तर त्याला सर्वात खाली ठेवायचं. तर त्या हिशोबाने मला बुक शेल्फवरून ते शिकायला भेटलं. पेन स्टँड जसा असतो, पेन स्टँड मध्ये एक पेन जर तुम्ही ठेवा तो इकडे तिकडे असा डोलत राहतो. बरोबर. खूप सारे ठेवलाच तो स्टील राहतो. म्हणजे तेव्हा मला ते कुठेतरी ग्रुप घेऊन, लाईक एक कोट आहे की इफ यू वॉन्ट टू गो फास्ट गो अलोन, अँड इफ यू वॉन्ट टू गो फार गो टुगेदर. हा, तर मग ते असतं की सोबत जर टीम वर्क करून जर तुम्ही चालत असले, पण सोबती पण चांगले पाहिजे. असे नाही की भाई तुम्ही कोणी आलंही सोबत घेऊन चला, एक ठेवा पण तो सोबत ठेवा की नेहमीसाठी आपला चांगला तुम्हाला गाईड करणारा पाहिजे. आणि तुमची चूक असली तर तुमच्या तोंडावर येऊन सांगणारा पाहिजे, तेवढा हक्क तुम्ही त्याला दिला पाहिजे. अशा व्यक्ती तुमच्या जवळ ठेवा, म्हणजे तुम्ही नक्कीच तुमच्या सक्सेसकडे वाटचाल जी असेल ती तुमची सुरळीत होईल. वा, हे पेनाच्या स्टँडचं जे उदाहरण आहे हे तर मी, म्हणजे काय होतं ना, मी आय एम अ गुड रीडर. मला पुस्तक वाचायला खूप आवडतं, माझ्याकडे खूप सारे बुक्स आहेत. ठीक आहे. सो काय होतं ना की मी खूप सारे बुक्स, माझं असं आहे की मला असं सगळीकडे पुस्तकं पाहिजे. सगळीकडे. माझ्या घरी या, कधी तुम्ही इन्व्हाइट करतो तुम्हाला कधीतरी जेवायला या घरी. माझ्या घरात हॉल पासून तर माझ्या बेडरूमच्या एंड पर्यंत, इव्हन इन द वॉशरूम मध्ये पण बुक्स आहेत. सो सांगायचं तात्पर्य हे की
ही ऑब्झर्वेशन मी कधीच नाही केली. किंवा त्या पेन आहेत, मला कलरफुल पेन्स खूप आवडतात. तर माझ्याकडे एक ब्रँड आहे, त्याचं नाव नाही घेऊ आपण, तर त्याचे खूप सारे पेन्स आहेत, म्हणजे कलरफुल ऑरेंज, ब्लू, येलो, ग्रीन, एव्हरीथिंग. तर हे जे ऑब्झर्वेशन आहे ना माइंडफुलनेसचं, जे तुम्ही मला आता सांगितलं, या वेनी मी कधीच ऑब्झर्व नाही केलं. तुम्ही तेच म्हणताय ना की जर तुम्ही कलरफुल पेन्स आहे तर त्याच्यानुसार तुम्ही हे विचार करू शकता की प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती ना कोणती क्वालिटी वेगळी असते. एव्हरीबडी इज युनिक इन देअर इन सेल्फ. ओके, सो तुम्ही त्या कलर्सला तसं रिलेट करू शकता की सगळे व्यक्ती जेव्हा सोबत येतात, सगळ्यांमध्ये प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण असतात, आणि तेव्हा तुम्ही जेव्हा ग्रो करता तेव्हा तुम्ही काही वेगळे ग्रो करता. तर तसंच मी like I used to compare that दोस्ती, the concept of दोस्ती with आपला मसाल्याचा डब्बा नसतो का, मसालेदानी. मी बस त्याच्यासोबत माझी दोस्ती रिलेट करते की माझा ग्रुप कसा असतो. माझा खूप कोर ग्रुप जो आहे तो तसाच आहे. कोणी एकदम लाइक उसमें जख्मी है, उसमें ही मरद है, लाइक नमक से, कोणी तिखट है, कोणी टेस्टी है, कोणी मसालेदार है, आणि कोणी हळदी सारखं हो जाता है. अजून कोई राई जैसा है जो तेल में जब जाती है तब तर रहता है, तो कोई ऐसा रहता है, कोई जीरा जैसा होता है कि सुर ऐसा जो चलते रहता है, कि ऐसे वाले कैरेक्टर. कोई गरम मसाले के जरा जैसा होता है, लाइक कभी ऐसा उसकी कमी जो है वो महसूस हो जाती है कि भाई इसमें अगर गरम मसाला पड़ जाता ना तो मजा आ जाता. ऐसे कोई लोग होते हैं. म्हणजे फ्रेंडशिपला डिक्लेअर कोणी असंही करू शकते. हे तो गजब गजब गजब. ये मेरा पॉइंट ऑफ व्ह्यू था. मग मला एक सांगा की तुमचे जे जवळचे मित्र आहेत ते अकोल्याचे आहेत की दिल्लीचे? माझे खूप लिमिटेड फ्रेंड्स बनवते मी. हे आणि त्याच्यात एक असं आहे की मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझे ओळखीचे खूप आहे, जान पहचान बहुत है, पर दोस्ती हर किसी से नहीं है. बरोबर. ये बहुत बड़ी मिसअंडरस्टैंडिंग है मेरे बारे में, क्योंकि मैं चिल आउट बहुत करती हूँ. लाइक सब मेरे दोस्त हैं. हाँ, लाइक सबको मतलब लगता है कि ये अपनी दोस्त है. कि लाइक ये मतलब मुझे डांस करना, लाइक आई एम नॉट इन ड्रिंकिंग एंड ऑल स्टफ्स, बट सिर्फ मुझे डांस करना पसंद है, मुझे खाना बहुत पसंद है, मैं बहुत फूडी हूँ. लाइक निहायती चटोरी इंसान अगर बोल सकते हो तो वो भी चलेगा मुझे, क्योंकि मुझे खाती हूँ. मग मला एक सांगा की अकोल्यातली सगळ्यात फेवरेट डिश कोणती तुमची की जी तुम्हाला? पाणीपुरी आहे. पाणीपुरी. कुठची पाणीपुरी? आमच्या अकोल्यातली पाणीपुरी एवढी फेमस आहे. आमच्या अकोल्यात 3च गोष्टी फेमस आहे. एक पाणीपुरी, दुसरे कोचिंग क्लासेस आणि तिसरे हॉस्पिटल. आणि दिल्लीची पाणीपुरी आणि अकोल्याची पाणीपुरी काय डिफरन्स आहे? मला म्हणजे असं खौफ झाला होता की भाई याला पाणीपुरी कशा म्हणतात लोक. तिकडे पाणीपुरीला काय म्हणतात? तिकडे गोलगप्पा म्हणतात त्याला. आणि त्यांचं पाणी असं इमलीचं ब्राऊन कलरचं पाणी असतं. अच्छा. आणि ते फक्त आंबट असतं. फक्त आंबट आणि पिकलेली जी लाल मिरची असते ती त्याच्यात टाकलेली असते, म्हणजे हिरवं पाणीच नाहीये त्यांच्याकडे. ते फक्त ती आणि आंबट, म्हणजे 2 दिवस मी खाऊ नाही शकत काही दुसरी वस्तू. जर मी एकदा ती पाणीपुरी खाल्ली तर माझे दात इतके आंबून जातात. इतकं फक्त खटाई बस पूर्ण आंबट असतो फक्त त्याचं. तर ती काही इतके मला खास वाटली नाहीये. मग तुम्ही आता बघा तुमचं एवढं ऑब्झर्वेशन, तगडं ऑब्झर्वेशन म्हणू आपण त्याला, ठीक आहे, आणि एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत, तुम्हाला असं नाही वाटलं की अकोल्याची पाणीपुरी दिल्लीत उघडावी? मी स्वतः बनवली होती. मी स्वतः पाणीपुरी बनवून खाऊ घातली आहे तिथे लोकांना. अरे बापरे. मी पाणी पूर्ण पुदिना, सगळं सांबार, आपला हिरवी मिरची. मला कुकिंगचा खूप शौक आहे. मला फ्री टाइम भेटला की मी कुकिंग पण करायची. वा. पुरणपोळी पण मी तिकडे जाऊ शकतो आपण. म्हणजे दिल्लीला मी पुरणपोळी सुद्धा बनवलेली आहे, भाकरी पुरणपोळी तुझ्या किचन मध्ये. तर मग पाणीपुरीचं तेव्हा झालं होतं की मी पाणीपुरी लोकांना खाऊ घातली होती तेव्हा की माझ्या हातची. मग ते म्हणणं की ये क्या रहता, मी म्हटलं इसको ओरिजिनल पानीपुरी बोलते, ये अकोला की पानीपुरी है, ये तुम जो खाते हो ना ये कुछ पानीपुरी है ही नहीं. मजाक कर रहे हो बोला आप लोग ऐसे खिला के हमको. ओके, बॅक टू द क्वेश्चन की तुमचे जे फ्रेंड्स आहेत, ठीक आहे, तर मग ते अकोल्याचे जास्त आहेत की दिल्लीचे जास्त आहेत, किंवा किती फ्रेंड्स आहेत मोजून तुम्हाला? अकोल्याचे फ्रेंड्स म्हटले तर माझ्या स्कूलचे लिमिटेड आहे 2-3 जे स्कूल पासून माझ्या सोबत होते. ते आता जुनी फ्रेंडशिप 15 वर्षाची फ्रेंडशिप आहे आमच्याकडे. माझ्या सर्वात जुनी माझ्या शाळेपासूनची आहे. ते आतापर्यंत आम्ही सोबतच आहे. आणि माझ्या 2 बेस्ट फ्रेंड जे आहेत, प्रेरणा आणि जोई, ते आहेत. आणि शिवाय फक्त दिल्लीमध्ये भरपूर लोक भेटले, पण एकच आतापर्यंत जो पहिल्या दिवशीपासून टिकला होता तो माझ्यासोबत, लाईक ही इज लाईक
आहे म्हणजे बऱ्यापैकी दिमागदार माणूस आहे तो. तर त्याच्याकडून मला भरपूर शिकायला भेटतं. तो फक्त एकच मित्र अभिज्ञान म्हणून आहे, तो माझ्यासोबत आतापर्यंत राहिला म्हणजे सपोर्ट करायला. सो माझा तो एक राहिलेला आहे आणि बाकीचे थोडेसे फार आहेत पण ते इतके पण क्लोज नाही आहेत. ओके, दोस्ती ही जी कविता आहे आणि त्यातला पॅरासिटामॉलचा जो उल्लेख तुम्ही केलाय, पॅरासिटामॉल प्रॉपरली, पॅरासिटामॉल ऍक्च्युली असे असतात, ते तुम्हाला बिमार पडल्यावर तुम्हाला काय सांगतील किंवा काय तुम्हाला लिफ्ट करतील किंवा काही थकल्यावर किंवा कुठेतरी असं एक झोन येतो की ज्यामध्ये तुम्ही अखंड डिसअपॉइंटमेंट तुम्हाला भेटलेली असते बाहेरून, पण ते तुम्हाला ना चार्जअप करून देतात. ऍक्च्युली ते असं झालं होतं की मला हेल्थ इश्यू खूप झाले होते दिल्लीला गेल्यानंतर. तर मला अर्धा ते हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणारे हे मित्रच होते. ओके. कारण की पॅरेंट्स नव्हते तेव्हा आणि मी नवीन गेलेली होती. बरोबर. कसं काय हे करणार आहे मॅनेज. तर तेव्हा जर रिलायबल कोणी असलं तर ते फक्त फ्रेंड्सच होते. तर त्यांनी माझ्यासाठी पॅरासिटामॉलच काम केलं होतं की मी जेव्हा जेव्हा बिमार पडलेली आहे तेव्हा म्हणून ते पॅरासिटामॉल दिलेले. आणि माझं असं आहे की माझा हसरा सवय आहे, चेहरा एकदम हसत खेळत असते. मला जर कोणता प्रॉब्लेम जरी असला ना तर लवकर कोणी पकडू नाही शकत. बरोबर. इतकी सवय झालेली आहे. लहानपणीपासून स्वतःच्या फाईट स्वतःच लढलेली आहे मी. माझ्या घरच्यांना पण कधी माहित नाही पडलं की भाई हिच्याचं काय म्हणून राहिलं किंवा काय मेंटल स्टेट आहे वगैरे, पण मला सांगायचंच नव्हतं कधी, कारण मला स्वतःला हँडल करायचं होतं. तर तिथेही तसंच होते. पण हे जे क्वचित दोन तीन जे लोक भेटले ना मला तिथे, ते माझ्या त्या हसण्याच्या मागचं पण पेन ते ओळखून घ्यायचे आणि ते बता सच बता हुआ क्या है. तर ते आहे की लाई डिटेक्टर सच, कौन सी हसी सच और कौन सी झूठ पकडने वाले लाई डिटेक्टर मशीन बन गए. आपण आणखीन एक छोट्या टॉपिकवर येतो मी, की समजा आई वडील एज्युकेटेड असताना तुम्ही शिकले तर ठीक आहे, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, आई वडील ऑलरेडी एज्युकेटेड आहेत, ते लोक सपोर्ट करताय. तुमचे वडील किती शिकलेले आहेत? माझे वडील MA झालेले आहेत. MA झालेले. आणि आई पण MA झालेली आहे. आई पण MA झालेली आहे. 3 सब्जेक्ट मध्ये मास्टर्स केलेले आहेत त्यांनी. ओह. पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, मराठी लिटरेचर, होम सायन्स अँड एव्हरीथिंग, जिओग्राफी. ओके. मग आता काय होतं ना की समटाईम्स ना छोटं मोटिवेशन घरूनच येते. म्हणजे आई वडील सुशिक्षित जर आहेत आपले तर आपण हे करणारच आहे 100%. बट आपले काही व्ह्युअर्स असे असतील की ज्यांना घरून माहितीच नाही UPSC काय आहे, आपण UPSC का बरं केली पाहिजे. जर यांना आपल्याला गायडन्स करायचं असेल तर स्टार्ट कुठून करावं आणि तुम्ही जिथपर्यंत गेलाय तिथपर्यंत कसं जावं, एक स्मॉल जर्नी जर सांगता आली तर. म्हणजे हे लोक आपले मोटिवेट होऊन जातील, यांना माहिती पडेल की कसं UPSC पर्यंत जायचंय. माझं तेच म्हणणं आहे की UPSC हो ना हो, पण तुम्ही एकदा त्या जर्नीचा आस्वाद नक्कीच घेतला पाहिजे, कारण की ती जर्नी तुम्हाला इतकं काही शिकून देईल ना की तुम्ही या जनरेशनच्या 10 कदम ऑलरेडी तुम्ही पुढे चाललं जाल. कारण की तुम्हाला इतका अभ्यास आहे, इतके सारे सब्जेक्ट तुम्हाला वाचायचे आहेत, पूर्ण जगाची इन्फॉर्मेशन तुम्हाला येते याच्यात, तर काही सुटतच नाही. जे तुम्ही म्हणताय की कोणत्यात जर तुम्ही या फील्डमध्ये नाही गेल्या, त्या फील्डमध्ये नाही गेल्या, मला त्याचाही अभ्यास करावा लागत आहे. म्हणजे असं काही रिग्रेट नाहीच आहे की हे सुटलं की ते सुटलं. मला वाचायला भरमसाठ माझ्याकडे पुस्तकं आहेत, माझ्या सिलेबसचेच कमी आहेत. बरोबर. तर काय करणार आहे. म्हणून मग ती जर्नी जर सांगायची म्हटली तर पहिले तर तुम्ही तुमचा इंटरेस्ट जो आहे तो हे करा की तुम्हाला इंटरेस्ट आहे का खरंच. जर सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला इंटरेस्ट पहिले मेन गोष्ट आहे, तरच तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकाल त्या जर्नीमध्ये, अन्यथा नाही करू शकणार. बरोबर. ठीक आहे. तर पहिले तुम्ही तुमचा इंटरेस्ट ओळखा की तुम्हाला खरंच करायचं आहे का, की तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इंटरेस्ट आहे का. त्याच्यानंतर तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल तुमचा जो बॅकग्राऊंड आहे, बॅकग्राऊंड तसं मॅटर नाही करत. जर तुम्ही सायन्स बॅकग्राऊंड असला, जसं मी सायन्स बॅकग्राऊंडची स्टुडंट आहे पण माझं जनरल सायन्स होतं, मी सगळं कोणते सब्जेक्ट सोडले नव्हते शेवटपर्यंत. पण तुम्ही आर्ट्सचे असाल, सायन्सचे असाल, कॉमर्सचे असाल, माझ्यासोबत सगळ्या फॅकल्टीचे आहेत स्टुडंट आता माझ्यासोबत जे प्रिपेअर करतात. तर तुम्हाला फक्त तो इंटरेस्ट असला पाहिजे की तुम्हाला सिव्हिल सर्व्हिस म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करायचं आणि लोकांसाठी, सोसायटीसाठी काम करायचं आहे. जर ही तुमची महत्वाकांक्षा असेल ना की भाई मला लोकांची मदत करायची आहे म्हणून, तर तुम्ही ठीक आहे, तुम्ही लायबल कॅन्डिडेट आहे की तुम्ही ठीक आहे, तुम्ही या जर्नीमध्ये एंटर करू शकता. आता पहिली प्रायमरी स्टेप म्हणजे पहिले तर तुमचे NCERT जे बुक्स असतात ते तुम्हाला तोंडपाठ झाले पाहिजे. बरोबर. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स हे जे मेन सब्जेक्ट आहे हे आपण शाळेपर्यंत वाचतो. बरोबर. तर त्याचा पूर्ण क्लिअर कट तुमच्या डोक्यात एक ब्लू प्रिंट असलं पाहिजे की भाई तुमचं ठीक आहे, हे इतकं नॉलेज आपल्याला येऊन गेलेलं आहे. त्यानंतर तुमचं पहिले ग्रॅज्युएशन एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे UPSCचा तो आहे 21 इयर्सचं तुम्ही कम्प्लीट पाहिजे, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे. बरोबर. ओके. ग्रॅज्युएशन इज लाईक फर्स्ट प्रायमरी नीड आहे ती की तुमचं ग्रॅज्युएट तुम्ही कोणत्याही फील्डमधून करा. बरोबर. ठीक आहे. तुम्ही डॉक्टर बना, तुम्ही इंजिनियर व्हा, तुम्ही साधं BSc करून या, MSc करून या,
डझंट मॅटर. बरोबर. बट तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया तोच आहे. तर त्याच्यानंतर मग दिल्लीपर्यंतचा सफर जर म्हणेल तर तसं तर पुण्याला पण आहे आपल्याकडे कोचिंग क्लासेस. पुण्याला पण UPSCचे भरपूर स्टुडंट आहेत आता त्याचे प्रिपेअर करत आहेत. बरोबर. महाराष्ट्रात कोणाला म्हणायचं असेल, कारण की घरच्यांचा कधी प्रॉब्लेम असतो की इतकं महाराष्ट्रापासून एकदम दिल्लीत कशी काय उडी मारायची. दिल्लीचं एक तर ऐकून आपण इतकं आहे की ती खतरनाक दिल्ली आहे म्हणून, मुलींसाठी सेफ नाहीये, रेप केसेस होत राहतात, हे होत राहतात, मर्डर होत राहतात, खूप जास्त हे आहे. आणि ते खरं पण आहे की दिल्लीत राहणं इज नॉट सेफ मुलींसाठी तरी. पण कुकर मध्ये टाकून शिजवून टाकतात, तेच ना, काही पण करू शकतात लोक. तर त्यामुळे जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही पुणे इज ऑल्सो द बेस्ट ऑप्शन. तर तसं जर दिल्लीचा माझा जर सफर होता तो होता की मी पहिले रिसर्च केलेलं होतं आणि मला खूप चांगल्याने माहिती होतं की मला दिल्लीतच कोचिंग घ्यायची आहेत म्हणून, कारण की भरपूर साऱ्या कोचिंग मला करायच्या होत्या. रिसर्च कुठून केला तुम्ही? रिसर्च मी स्वतःच केला होता, इंटरनेट युट्यूब वरून. बस तोच केला होता, कारण की मला गायडन्स करणारा कोणी नव्हतं UPSCच्या, टू बी क्लिअर. ओके. आणि मला कोणाला सांगायचं नव्हतं मेन गोष्ट की मी UPSC करणार, मला स्वतःलाच करणं होतं ते असं होतं. मग असे तुम्ही दिल्लीला येणं कोणती मोठी गोष्ट म्हणजे बेसिक थिंग तुम्हाला पहिले तर ग्रॅज्युएशन तुमचं जे आहे ते कम्प्लीट करायचं आहे. देन सेकंड थिंग तुम्ही NCERT जे जसं मॅमनी म्हटलं त्या बुक्स तुम्हाला वाचायचे आहेत. अँड थर्ड थिंग गायडन्ससाठी थोडासा सपोर्ट घ्यावाच लागेल. अदरवाईज किंवा कोणीतरी असं शोधू शकता जो तुम्हाला गाईड करेल प्रॉपरली, है ना. महत्वाचं आहे, याच्यासाठी मी एवढा मार खाल्लाय, मला हे ऐकायचंच आहे आता की शिक्षण जे आहे ते किती महत्वाचं आहे आणि काय शिकवायला पाहिजे लेकरांना आणि कसं शिकवायला पाहिजे. मला पहिले तर टीचिंग टेक्निक जी आहे मी पण जे शिकले मला त्याच्यात काही फारसा आनंद आला नाही. बरोबर. आणि मला ती टेक्निक पण पसंत नाही आली की भाई तुम्ही येऊन राहिले, तुम्ही लेक्चर घेऊन राहिले, लेकरांना समजताय की नाही समजत आहे, तुम्हाला काही लेनदेन नाही आहे, तुम्हाला तुमचा पगार भेटतोय, तुम्ही तुमचे लेक्चर घेऊन चालले. बरोबर. मला हे कधी पटलंच नाही. माझ्या हिशोबाने टीचिंग जी आहे टीचिंग आणि लर्निंग जी दोन प्रोसेस आहे ते 2 वे कम्युनिकेशन असलं पाहिजे. मुलांचा पण तितकाच त्याच्यात पार्टिसिपेशन झालं पाहिजे की ते ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होतील आणि ते इंटरेस्टनी येतील स्कूलमध्ये की आम्हाला आज काही नवीन शिकायला भेटणार आहे म्हणून, ना की तेच घिसपिटं. जर तुम्ही ठीक आहे तुम्हाला नॉलेज जे आहे ते पर्टिक्युलरली प्रायमरी नॉलेज जे आहे ते गरजेचं आहे, पण त्याला तुम्ही शिकवायची जी टेक्निक आहे ती तर तुम्ही चेंज नक्कीच करू शकता टीचिंग टेक्निकसाठी. तर त्याच्यासाठी टीचर्सला तुम्ही या हिशोबाने ट्रेन करू शकता. टीचरचा ट्रेनिंग प्रोग्राम होत असतो, तर त्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये त्यांना काहीतरी इनोव्हेटिव्ह वे शिकवल्या जाऊ शकतात. काही किट्स बनवल्या जाऊ शकतात, जे आर्टिस्टिक लोक आहेत त्यांच्याकडून काही किट्स बनवल्या जाऊ शकतात की भाई तुम्ही याच्यावरून तुम्ही मुलांना एक्सप्लेन करा, त्यांना ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह करा, ताकी तुम्ही पूर्ण त्यांच्या डोक्यात जे कन्सेप्ट आहे ते पूर्णपणे फिक्स होतील म्हणून. बरोबर. मग असं जर असलं तर मग स्टुडंट्सला पण इंटरेस्ट येईल ना, बरोबर, शिकण्यात की भाई, आणि ते इंटरेस्टने येतील स्कूलला की भाई आम्हाला काही नवीन शिकायचं आहे म्हणून आज काही मॅम काहीतरी आम्हाला समोर आणणार आहे आणि आम्हाला त्याच्यात काही परफॉर्म करायचं आहे. म्हणजे ते कसं इंटरॅक्टिव्ह लर्निंग होईल. बरोबर. आणि ते कुठे ना कुठे नक्कीच जे एज्युकेशन सिस्टम आहे त्याच्यात चेंज पण आणतील, कारण की मुलं कसं आहे स्किल डेव्हलप करतील. बरोबर. सध्याच्या परिस्थितीत फक्त नॉलेज फीडअप करणारी मशीन बनलेली आहे की फक्त ते नॉलेज देऊन राहिले, आमच्या डोक्यात येऊन राहिलं, प्रोसेस होत आहे, स्टोअर होत आहे, विसरत आहे, पुढे पाठ मागे सपाट. ओके. हाच विषय आहे प्रत्येक स्टुडंटचा. बरं, तुम्ही तुमच्या शाळेत शेवटचं कधी गेले होते? शेवटचं मी गेली होती 10th नंतर मी गेलीच नाही. आता मला अॅल्युमिनी टॉकसाठी बोलवलेलं आहे, फक्त तेव्हा मी आता जाईल इन्व्हिटेशन द्यायला या बुकच्या इनॉग्रेशनचं. 10वी नंतर तर नाही गेली. ऍक्च्युली 10वीत माझं असं होतं की स्टुडंट ऑफ द इयर मी 2017 बॅचची SST आहे, तर तो एक अवॉर्ड फक्त माझ्यासोबत राहिलेला आहे माझ्या स्कूलची आठवण म्हणून की भाई हे स्टुडंट ऑफ द इयर होत्या म्हणून. बस त्याच्यानंतर तर मी आता जाईल माझं बुकचं लॉन्च करायला. बरं, बॅक टू द दिल्ली येऊया आपण. आता तुम्ही तिथे आपण तर सांगितलं की ग्रॅज्युएट कम्प्लीट पाहिजे, क्लासेसचा सपोर्ट. तुम्ही दिल्लीत कोणा कोचिंग क्लासेस जॉईन केलेत का? हा, मी केले होते. कोणते? मी दृष्टी IAS केले होते. ओके, दृष्टी IAS केली होती. की कोचिंग क्लासेसवाले काय करतात की एलिजिबिलिटी जी असते, आता दृष्टीचं माझ्याकडे एक आलं आहे की 2022चा हे 216 पेक्षा जास्त स्टुडंट आमचे क्वालिफाईड आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे सिलेक्शन झाले आहेत, बट त्याच्यात 54च सिलेक्ट झाले होते. हे मी नाही म्हणत आहे, हे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी एक जे आहे त्यांचं आहे हे. म्हणजे त्यांनी CCPD म्हणून एक आहे, तर त्यांनी हे सांगितलंय आणि त्यांनी 5 लाख रुपयांचा दंड पण दृष्टीला लावलाय. तर तुम्हाला काही माहिती आहे का की हे का बरं असं होते, किंवा तुम्ही हे पाहून गेले होते का तिथे की यार 216 लोक सिलेक्ट झाले, आपणही होऊन जाऊ यांचे, म्हणजे हे आपल्याला हेल्प करतील किंवा आपणही होऊ शकतो. 216 म्हणजे असं समजा जर 20,000 विद्यार्थी असतील तर तो त्याचा 1%च झाला. नाही, मी असं तर काही पाहिलं नव्हतं.
मी लाईक होतं माझं की बघ मला हे ऍक्च्युली तिथे ऑप्शन्स किती आहे, वाजीराम आहे, अजून विजन आहे, नेक्स्ट IS आहे. एक सेकंड किती कोचिंग क्लासेस म्हणजे आहेत ज्या लोक जॉईन करू शकतात? आपण सांगू मॅम कडून की कोणत्या कोणत्या आहेत? तुम्ही जॉईनच करा जाऊन, असं आमचं म्हणणं नाहीये. आणि काही हा व्हिडिओ स्पॉन्सरही नाही आहे, पब्लिसिटी पण नाही करत आहे, बट फ्री विल म्हणून मग तुम्ही जर सांगायचं म्हटलं तर भरपूर सारे इन्स्टिट्यूट आहेत, नियर अबाउट 30-40च्या वरतीच इन्स्टिट्यूट आहेत तिथे. आणि हे मोठे मोठे तर जे नावाजलेले आहेत ते तुम्ही सांगितलेच, जसं दृष्टी झालं, वाजीराम सर्वात फेमस आहे. आपल्या इथनं भरपूर जे महाज्योती वगैरे स्कॉलरशिपचे जे आहेत एक्झाम त्याच्या थ्रू मुलांना पाठवल्या जाते तिथे स्कॉलरशिप करून. तसंच बार्टी आहे, ते स्पॉन्सर्ड असतात आणि त्यांना स्टायपेंड पण भेटतो. ओके, हे इम्पॉर्टंट आहे की UPSC जर तुम्हाला करायची आहे आणि तुम्ही जर काही एक्झाम्स क्रॅक केल्या कोचिंग क्लासेसच्या किंवा आणखी जशा मॅम सांगतायत, तर तुम्हाला स्टायपेंड पण भेटतो, तुम्हाला ते कोचिंग पण फ्री भेटते. आणि असं काही ठिकाणी असं आहे की तुम्हाला जेवढे एक्झाम दिलं जेवढे पर्सेंट तेवढा पर्सेंट डिस्काउंट, असं पण काही ठिकाणी आहे. सो तुम्ही त्या हिशोबाने पण स्वतःला प्रिपेअर करू शकता. त्या हिशोबाने तुम्ही रिसर्च करू शकता की तुमच्या एलिजिबिलिटी मधले लाईक तुमच्या जर कास्ट वाईज असतं की तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या एक्झाम्स असतात. जसं महाज्योती झाल्या तर OBC अँड ऑल साठी असतात, SC साठी बाकीची एक्झाम असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी असते ती. तर त्याच्यानुसार तुम्हाला स्कॉलरशिप भेटून जातं. तर ती एक्झाम तुम्ही क्रॅक करा आणि त्याच्या हिशोबाने मग तुम्हाला जर फायनान्शियल सपोर्ट पाहिजे असेल तर ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात. हे फक्त महाराष्ट्राची सर्वात चांगली गोष्ट आहे. बाकी इतर स्टेटमध्ये असं कोणी स्कॉलरशिप UPSC तरी कोणी प्रोव्हाइड नाही करत. तर आपल्याला खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे, तर तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घ्या. तुम्ही जसं म्हटलं की हे सिलेक्शनचं प्रोसेस, तर सिलेक्शनचं असं असतं की इन्स्टिट्यूट वाल्यांचं, मी आता इतकं तर बोलू शकते की इन्स्टिट्यूटमध्ये असं असतं की भरपूर सारे कोर्सेस असतात. बरोबर, जरुरी नाही की तुम्ही फाउंडेशन कोर्सचे स्टुडंट असले पाहिजे. कोचिंग क्लासेस वाल्यांचं असं असतं की ते जेव्हा बॅनरवर फोटो छापतात ते स्टुडंट त्यांच्या फाउंडेशन कोर्समधले असतील किंवा त्यांच्या 1.5 वर्षाचा कोर्स केलेले असतील हे जरुरी नाहीये. त्यांची टेस्ट सिरीज जरी त्यांनी जॉईन केलेली असेल किंवा मॉक इंटरव्ह्यू जरी दिलेले असतील तरी ते त्यांनी त्यांचे स्टुडंट म्हणून पब्लिश करतात. तर ह्या मेन आहे की ते इन्स्टिट्यूटला लिंक असतील, ऑनलाईन असतील किंवा ऑफलाईन असतील, किंवा त्यांनी एकदा एंटर तरी केलं असेल, तुमचं रजिस्टर झालं असेल त्या ठिकाणी तुमचं नाव. ओके, तर असा सीन असू शकतो. म्हणजे हे जे 216 लिमिटेड नॉलेज असं असू शकतं. मी तुम्हाला एक शक्यता दाखवते की तुमचं रजिस्ट्रेशन होतं, आम्ही कोणीही पण नवीन स्टुडंट जर गेला त्याच्या इन्क्वायरीसाठी पण पूर्ण सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये फॉर्म भरून घेतला जातो. डिटेल तुमचं ईमेल ID, तुमच्या घरच्यांचं नाव, तुमचा फोन नंबर, तुमचा ऍड्रेस सगळं, आणि तुम्ही कोणत्या वर्षी अटेम्प्ट देणार आहे ते पण इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे राहते. बरोबर. जेव्हा ते रिझल्ट लागते, रिझल्टमध्ये नेम्स तर येतातच. बरोबर. रोल नंबर असतात. रोल नंबर तर प्रत्येकाचं नसेल, त्यांच्याकडे नाव असते, पूर्ण डिटेल्स असतात. तर ते जसे एक्झामची लिस्ट निघते पूर्ण रिझल्टची, त्याच्यावरून ते पूर्ण सॉर्ट आउट एक टीमच बसवलेली असते त्याच्यासाठी. की रिझल्ट जसा लागला पूर्ण टीम त्याच्यासाठी असतं. म्हणजे हे AI चे अल्गोरिदमची यूज करू शकतात. स्वतःच आहेत ते तसे. ओके, असं काम असतं आमच्याकडे. सो मे बी ते पॉसिबल होऊ शकते की तशा हिशोबाने त्यांनी 200 सांगितले असते. आता आपण बोलता एक गोष्ट बोलले की महाराष्ट्र आपला धनी आहे की स्कॉलरशिप झालंय. ओके, तर त्यात तुम्ही कास्ट नावाचा एक शब्द उच्चारलाय, कास्ट. ओके, सो कास्ट जी आहे याबद्दल तुमचं प्रॉपर मत काय आहे? कास्ट बद्दल, धर्माबद्दल, समुदाय असतात त्याबद्दल काय मत आहे तुमचं? की एक अज्युम करू आपण की आय एम बिलॉंगिंग टू द ओपन कॅटेगरी, ठीक आहे, तुम्ही बुद्धिस्ट आहात तर तुम्ही SC कॅटेगरीशी बिलॉंग करता. मग यात आरक्षणाचा खूप मोठा मुद्दा येऊन जातो. महाराष्ट्राचं राजकारण आरक्षणाच्या अवतीभोवती चालत असतं, है ना? तर तुमचं काय मत आहे याबद्दल, आरक्षणाबद्दल, कास्टबद्दल, समुदायाबद्दल? पॉलिटिक्स करतात हे सगळं घेऊन, किंवा आरक्षण जे आहे ते कितपर्यंत भेटलं पाहिजे किंवा नाही भेटलं पाहिजे, काय इम्पॉर्टन्स आहे किंवा काय ऍडव्हान्टेज आहे, काय डिसएडव्हान्टेज आहे या गोष्टींचे? ओके, सो खूप महत्वाचा मुद्दा आहे हा, कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करू शकते, है ना? आणि आज 2 असे व्यक्ती बसलेले आहेत की 2 गोष्टींना बिलॉंग करतात, ओपन आणि SC. तर हा जरा तुमच्यासाठी समजून घेण्याचा विषय आहे आणि मॅडमचं मत जाणून घेऊया. मी पहिलेच म्हणते, इन माय ओपिनियन सगळ्यांना पटेल अशातली गोष्ट नाहीये आणि मी तर तुमच्यावर फोर्स किंवा इन्सिस्ट पण नाही करत की असंच तुम्ही मानलं पाहिजे. बरोबर, ठीक आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी माझ्या हिशोबाने सांगते की टू बी कास्टिझम मला पहिल्यापासून काही आवडलेलं नाहीये फारसं.
ठीक आहे. तुम्ही रिलिजन आहे, रिलिजियस इंडिया इज अ सेक्युलर स्टेट, बरोबर, प्रिएम्बल मध्ये लिहिलेलं आहे. वी हॅव टू रिस्पेक्ट टू एव्हरी रिलिजन. तर त्यामुळे मी कुठेतरी स्वतः मी प्रत्येक रिलिजनचा तितकाच मान ठेवते जितका मी माझा बुद्धिस्ट याचा ठेवतो. बरोबर, ठीक आहे. मला सगळे धर्म सारखे आहेत, मग ते मुस्लिम असो, इसाई असो. मला सगळं, मी कुराण पण वाचलेलं आहे, मी बायबल वाचलेलं आहे. ठीक आहे. मला माहिती आहे त्याच्यात काय लिहिलेलं आहे, पण सगळ्यांच्या देवाचं म्हणणं तर एकच आहे ना. त्यामुळे असं कोणी लिहिलेलं नाहीये की तुम्ही भेदभाव करा म्हणून. पण हे जे आहेत, जे मेडिएटर आहेत आपले येणारे, ते खूप जास्त रिलिजियस होऊन जाईल. पण मला कोणाला सेंटिमेंट्सला हर्ट नाही करायचं आहे. बट स्टील जे मेडिएटर आहेत त्यांच्या थ्रू सगळी गडबड होते. की ते चुकीचा संदेश जो पीके मध्ये बोलले गेलं होतं की ये जो है ये गलत संदेश हमारे तक पोहोचा रहे हैं. तर तो जो असतो तो एक कुठे ना कुठे तो सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. पण त्याच्याचमुळे जास्त प्रॉब्लेम होऊन राहिला की कास्टिझम जे आहे ते खूप जास्त फैलून राहिलं. बरोबर. तर माझ्या हिशोबाने तर मी तर त्याच्या एकदम लाईक अपोज मध्ये म्हणू शकता तुम्ही आता, टू बी लाईक स्ट्रेट फॉरवर्ड. बरोबर. की मला तर असं कधी पटलं नाही. आणि तुम्ही जर रिझर्वेशनचा जर मुद्दा उचललेला आहे तर रिझर्वेशनचा असं आहे की तुम्ही पहिलेचा बॅकग्राऊंड पहा, हिस्ट्री. ते रिझर्वेशन आणायची गरज का पडली? पहिले मडके गाडगे घालून जे लोकांना जसं ट्रीट करण्यात आलं, म्हणण्यात आलं, तर त्यांना वरती आणण्यासाठी काही ना काही तर कोणी करेल ना. ऑब्व्हियसली. तर त्यांना वरती आणण्यासाठी ते रिझर्वेशन आणलं गेलं होतं, कारण की त्यांच्यावर अत्याचार झाले होते. ठीक आहे. जर ते अत्याचार झाले नसते त्या काळाला तर मग रिझर्वेशनची गोष्टच कुठे आली असती? इक्वॅलिटी जर पहिलेपासून असती तर मग ते इतका मोठा लढा द्यावाच कशाला लागला? बरोबर. तर ती जी पहिलीची जी हिस्ट्री आहे त्याच्यामुळे ते रिझर्वेशन गरजेचं होतं. ठीक आहे. की आतापर्यंत जर तुम्ही आता पासाल, जसं मी आहे, पण माझे मम्मी पप्पा शिकले म्हणून मग ते वरती आले. पण आतापर्यंत आमच्या समाजात असे भरपूर दळीगळीतले लोक आहेत की जे नाही पोहोचू शकले आतापर्यंत. तर रिझर्वेशन त्यांच्यासाठी व्यवस्थित आहे, त्यांच्यासाठी लायबल आहे की त्यांना भेटलं पाहिजे म्हणून. कारण की ते या कम्पीट नाही करत आहे, की करू शकत नाही आहे या. बरोबर. सो त्या गोष्टीसाठी मग मला वाटतं की रिझर्वेशन ठीक आहे. आणि आता माझं एक्झाम्पल सांगते की माझ्या पप्पांची जर इन्कम जास्त होती तर त्यामुळे मला आजपर्यंत एक पण स्कॉलरशिप भेटली नाही. मला कधी स्कॉलरशिप नाही भेटली. माझी इतके पर्सेंटेज असून 10th मध्ये 12th मध्ये इतके मेरिटचे स्कोअर असून मला कधी स्कॉलरशिप भेटली नाही. म्हणजे तुम्ही कधीच रिझर्वेशन यूज नाही झालं माझं आतापर्यंत, यूज नाही झालं. कारण की सर्व्हिस मध्ये मी आलेली नाही. सर्व्हिस मध्ये फक्त रिझर्वेशन जो कोटा असतो, प्रत्येक जो कोटा असतो कॅटेगरीचा, फक्त तेवढा मला फायदा होईल तेवढं मी मानते. पण आतापर्यंत तरी मी एक पण स्कॉलरशिप टू बी ऑनेस्ट कधीच नाही उचलली, कधीच नाही भेटली मला स्कॉलरशिप. युपीएससी मध्ये पण रिझर्वेशन आहे? युपीएससी मध्ये कोटा आहेत ना, लाईक सीट जे असतात त्या रिझर्व असतात ना. तर बस त्याच्या हिशोबाने तेवढं सीट्स रिझर्व आहे तेवढा तुम्हाला. तुम्ही एका अशा बॅकग्राऊंडशी रिलेट करत आहात की तुमचे आई वडील दोन्ही एज्युकेटेड आहेत, वडील सर्व्हिसवर आहे, इन्कम जास्त असल्याच्यानी तुम्हाला स्कॉलरशिप नाही भेटली आहे किंवा तुम्ही घेतली नाही, XYZ जे पण काही असेल. भारतातली सगळ्यात महत्वाची वेल प्रिस्टिजियस अशी एक्झाम आहे. तर त्या एक्झामसाठी कोणतंच रिझर्वेशन नसलं पाहिजे, ते तुम्हाला फक्त ॲबिलिटीवर भेटलं पाहिजे, फ्री अँड फेअर असलं पाहिजे. असं तुम्हाला नाही वाटत? मला तसं वाटलं. मला भरपूरदा वाटतं की भाई एकदम फ्री अँड फेअर असली पाहिजे, एकच कॉम्पिटिशन असली पाहिजे. पण सोबत एक हा पण विचार येतो की ज्यांच्याकडे नाही आहे तितकं, म्हणजे सगळ्या रिलिजन मधून म्हणा की सगळ्या कॅटेगरी मधून म्हणा, तर सिव्हिल सर्वंट हे बनले पाहिजे. कारण की त्यांचा समज त्यांच्यापेक्षा जास्त कोणी जास्त जाणू नाही शकत. बरोबर. प्रत्येकाचा समज, प्रत्येकाचा जो व्यक्ती आहे तोच जाणू शकते की त्यांच्या समाजात काय प्रॉब्लेम चालू आहे. बरोबर. तर असं नाही चालू शकत की सगळं एकाच समाजातले सगळे जण होऊन चालले आहेत म्हणून कलेक्टर बनतील म्हणून रूल करतील. बरोबर. ते रुलिंग होऊन जाईल, मग डिक्टेटरशिप येऊन जाईल जर असं झालं तर. त्यासाठी कुठे ना कुठे या लोकांना, जे खालचे लोक राहिलेले आहेत, नॉट टॉकिंग अबाउट पर्टिक्युलरली अबाउट SC and EWS, सो डिपेंडिंग ऑन दॅट आय एम टॉकिंग. सो तर त्या लोकांना पण कुठे ना कुठे वरती यायला पाहिजे म्हणून ते रिझर्वेशनची ती सीट घेऊन येऊ शकतात. तो त्यांच्यासाठी एक प्लस पॉईंट आहे. आणि ते त्यांनी उपयोग करायला पाहिजे त्याचा, की कमी प्रमाणात जरी असला पण तरी ठीक आहे, तुम्ही तिथपर्यंत पोहोचू तर शकता, तर त्याच्यासाठी ते ठीक आहे. पण जर तुम्ही लायबल आहे की तुम्ही करू शकता, तुमच्याकडे पैसा माफ आहे, तर तुम्ही विदाउट रिझर्वेशन मग फॉर्म भरा ना. तुम्ही ओबीसी मधून भरा किंवा ओपन मधून भरा. बरोबर. तुम्ही फॉर्म भरू शकता ना ओपन मधून, भरा. ओके. तर तुम्ही कॉम्पीट करायचं आहे तर तुम्ही असं लाईक स्ट्रेट फॉरवर्ड कॉम्पीट करा. पण ठीक आहे, या लोकांसाठी तर माझं मत आहे की जर यांना खरंच गरज आहे तर यांनी ठीक आहे, त्यांच्यासाठी ठीक आहे. पण जर माझं मत झालं तर मला जर नसतं तरी ठीक असतं.
कारण की मी फ्री फायर खेळायला तयार आहे ना. बरोबर. माझी तितकं मला कॉन्फिडन्स आहे की मी तितका कम्पीट करू शकते. मी जो ओपनचा जो कट ऑफ आहे मी तिथपर्यंत रीच करू शकते. बरोबर. ठीक आहे मग. बरोबर. बट हा काय झाला ना, हा तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू झाला, लोकांचा पॉइंट ऑफ नाहीये. लोकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू. काय होतं ना, कधी कधी एक जो ओपन कॅटेगरीचा व्यक्ती असतो तो तेवढे मार्क घेऊन रीच आउट होऊन जातो. ठीक आहे. आणि एक रिझर्वेशन मुळे ना त्याचं कुठेतरी गोष्ट राहून जाते. मग ती जी गोष्ट असते ती त्याला डिमोटिवेट करते, खंड करते. मग काय होते ना, इथनं द्वेष निर्माण होतात. आणि तो मी तिथे फेस केला. म्हणजे हा जो पॉइंट आहे, मी या गोष्टींसाठी छेडला होता की हे असं आहे. बट तुमचं मत यात खूप फेअर आहे की ठीक आहे, मी करू शकते तर मी करू शकते. मे बी सगळे तुमच्यासारखे झाले तर या भारतात बंधुभाव नित्य वसुदे मतभेद नसुदे असं होऊ शकतं. टचवूड असं झालं पाहिजे. इम्पॉर्टंट आहे, असं झालं पाहिजे, है ना. आता आपण पुस्तकावर येऊया. ही एक कॉपी आहे जी मॅमनी मला खूप आधी वाचायसाठी दिली होती आणि ही नवीन कॉपी आहे, है ना. या ज्या स्केचेस तुम्ही बघताय या सगळ्या मॅमनी लिहिल्या आहेत. आय एम द लकीएस्ट पर्सन. याची फर्स्ट कॉपी प्रिंट होऊन फक्त माझ्यासाठी आली आहे, कारण की ती मी वाचली पाहिजे आणि पॉडकास्ट जो आहे तर त्यामध्ये आपण इन्व्हॉल्व केलं पाहिजे. ठीक आहे. आपण पहिल्यापासून सुरुवात करूया. याच्या पेजेसवरती मला सवय आहे असं की मी काही असं दिसलं की पेन्सिलनं कोरीव काम करत असतो. यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही हे जे हक्क आहेत पब्लिकेशनचे, ठीक आहे. आता एखादा हाडाचा रायटर म्हणू शकतो आपण ज्याला हे समजते की पब्लिकेशनचे हक्क आपल्यापर्यंत असले पाहिजे. नंतर पब्लिकर्स जे आहेत ते थोडासा त्रास देतात. त्याच्यानंतर आपल्याला, म्हणजे मी सगळेच पब्लिकर असे नसतात, काही चांगलेही असतात, काही त्रास नाही देत, पण असं होऊ शकतं. म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही याचे स्वहक्क सगळे स्वतःकडे ठेवले आहेत. तर हे अचानक कसं काय सुचलं तुम्हाला की यार असं होऊ शकतं. तर युपीएससी स्टुडंट म्हटल्यावर इतका तो बनताही आहे आपका, ठीक आहे. पण पुस्तक हिंदीत आहे, आपण थोडीशी लँग्वेज हिंदी मराठी बोलू शकतो. तर का बरं वाटलं. सो एक्चुअली क्या हो गया था कि जब मैं बुक लिख रही थी तो फिर मेरी पोएम्स जब मैं पढ़ रही थी तो ऐसा लग रहा था कि कहीं ना कहीं ये पोएम थोड़ी सी डिफरेंट हो रही है लोगों की वजह से. लोगों से जितना मैंने पढ़ी है, एक्चुअली टू बी ऑनेस्ट कि मैंने आज तक कभी कोई बुक बिसाइड माय सिलेबस कभी कोई बुक नहीं पढ़ी है और मैंने बुक लिखी है. ये सबसे ज्यादा मॅजिकल थिंग हुई है मेरे साथ में कि ये बुक 8 से 10 दिनों में लिखी गई है. मी यांना हा प्रश्न विचारणार होतो एकदम महत्वाचा की तुमची फेवरेट बुक कोणती आहे. माझी बुक मी वाचलंच नाहीये कधी. माझ्या घरात एक पण बुक तुम्हाला सापडणार नाही अवांतर माझ्या स्टडीजच्या. बिकॉज आय लाईक टू रीड द मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स बुक्स. ॲज आय सेड, दॅट्स वाय आय मेन्शन दॅट फिजिक्स ग्रॅज्युएट विथ स्पेक्ट्रम. ते समजत आहे, मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स तुमचं फेवरेट आहे. आयुष्याचं कॅल्क्युलेशन ते परफेक्ट लावत आहे. सो असं गोष्ट है कि भाई मग तब मुझे पता चला था कि अगर ये जो मेरी जो पोएम्स है वो बहुत लोगों से अलग है और वो हार्ट टू हार्ट टच कर रही है, तो ये कहीं ना कहीं कॉपीराइट किसी के अगर हो गई, चोरी हो सकती है ये. अगर मैंने कहीं डाल दी विदाउट कॉपीराइट इशू तो वो मेरे नाम से कहीं ना कहीं बिक सकती है और मुझे पता भी नहीं लगेगा. तो ये इशू होते हैं. तब फिर मैंने और रिसर्च किया उस पर कि अगर बुक तो पब्लिश करनी है बट फिर पब्लिशर भी ऐसा होता है कि रॉयल्टीज हमारे पास नहीं रहती है. बरोबर. रॉयल्टीज का सबसे मेन इशू रहता है कि अगर हमने अमेजोन पे, अगर अमेजोन किंडल जो ऑनलाइन प्लेटफॉर्म है, हमने अगर वहाँ पे पब्लिश कर दी हमारी बुक, तो जो रॉयल्टीज होती है वो अमेजोन के पास होती है. लाइक अगर मेरी ये बुक 200 की है तो सिर्फ 140 रुपीज़ मुझे मिलेगा, बाकी का रॉयल्टीज अमेजोन वाले, कंपनी वाले रखेंगे. ठीक है. तो वो चीज़ होती है. तो वो तो अमेजोन का हो गया. बट ये अगर पब्लिशिंग में दी थी मैंने, अगर ये बुक अगर मैं पब्लिशिंग में देती थी तो रॉयल्टीज उनके पास रहती थी और उनके पास थोड़े से राइट्स भी रहते थे कि वो बुक की कॉपीज निकाल के सामने बेच भी देते और मुझे पता भी नहीं चलता. मेरे नाक के नीचे से मेरी बुक बिक भी जाती है और पैसे भी नहीं मिलते. सो वो चीज मैंने जब रिसर्च करी तब पता चली. मतलब ऐसा हो सकता, पर ये तो गड़बड़ थी. फिर मैं बोला ऐसा तो नहीं, इतना सारा पढ़ाई करके बैठी हूँ तो पॉलिटी इतना ऑब्जर्व करके बैठी हूँ, इतने लोगों को पढ़ा है तो कम से कम किताब का राइट तो अपने पास रहे. इसलिए फिर मैंने वो जो है ऑल राइट्स रिजर्व टू मी ऐसा लिखा है और सेल्फ पब्लिकेशन की है. सेल्फ पब्लिश. मैंने कोई पब्लिकेशन हाउस को नहीं किया कि लाइक मेरी बुक पब्लिश कीजिए या क्योंकि वो हो जाती थी फिर उसका रेट बढ़ जाता है. बरोबर. पब्लिशिंग हाउस विल चार्ज यू 50,000 नियर अबाउट फॉर वन बुक. बरोबर.
एंड ये तो प्रिंटिंग कॉस्ट ही लगी मुझे, Printing cost ही क्योंकि लगी। इस बुक की खासियत है कि मेरा पहले टाइम था तो मुझे पता नहीं था कि बुक में देते कितना है और इनपुट हमारा कितना होता है। तो सारी बुक मैंने टाइपिंग खुद से करी थी, पूरी बुक की टाइपिंग मैंने खुद से करी है, स्केचेस मैंने खुद बना के ये दिए थे। डिजाइन ये जो देख रहे हैं ये सब किया मैम की है भाई। ये डिजाइन पूरा, कि मुझे ये भी नहीं पता था कि डिजाइनर हायर करना होता है या जो फ्रंट पेज होता है वो जो कवर पेज होता है वो डिजाइन करना होता है, ये मुझे पता ही नहीं रहता है कि कोई किसी को हायर करना होता है बरोबर। और ये काम दूसरों को सौंपना होता है या टाइपिंग दूसरों से करवानी होती है। वो सारा काम मैंने करके फिर से प्रिंटिंग वालों के यहाँ पे गई थी मैं, मुक्ता ग्राफिक्स से मैंने प्रिंट करवाई है ये, तो फिर उनको मैंने सारा रेडीमेड दे दिया। तो बोले इतना, तो बोले मैम आप नहीं आता काम। मैंने बोला मुझे पता ही नहीं था। मैंने मेरे तरफ से जितना था उतना दे दिया। तो उन्हें बहुत आसानी हुई मेरी बुक प्रिंट करने में, क्योंकि ज्यादा दिन लगे नहीं, 8 दिन में तो मेरी बुक्स आ गई थी। मॅमचं तसंही जास्त अभ्यासू व्यक्तिमत्व आहे की आमचं चालू होतं पॉडकास्ट घ्यायचं, मॅम या आमच्याकडे, ठीक आहे. तर मॅम मला म्हणत होते की तुम्ही काय प्रश्न विचारणार आहे, मी घरून तयारी करून येते. म्हणजे ती युपीएससी करत करत एवढी तयारीची सवय लागली आहे की तुम्ही प्रश्न द्या मी तयारी करून येते. ओके, महत्वाचं की हे तुमचं प्रकाशन जे आहे, पुस्तकाचं प्रकाशन हे ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. किती तारखेला होणार आहे, किती वाजता होणार आहे, आमचे ऑडियन्स जाणू इच्छिते, तर तेवढं प्लीज सांगा की कधी. सो माझ्या पुस्तकाचं प्रकाशन इट विल बी लाईक आपकी कहानी मेरी जुबानी, दिस इज माय बुक. सो इट्स इनॉग्रेशन प्रोग्राम और द बुक लॉन्च प्रोग्राम विल बी हेल्ड ऑन 11th of October 2025 in the Shri RLT College of Akola's Auditorium Hall. So it's my humble request to please come and enjoy this program और मेरी बुक ज़्यादा से ज़्यादा खरीद दीजिए. So मेरी बहुत दिली ख्वाहिश है कि आप उस बुक को प्यार दें और जितनी मेहनत से मैंने उसे लिखा है उतनी ही इससे आपको ये बुक पसंद. येस, 100% मी वाचली आहे, म्हणून तुम्हाला सगळ्यांना रिकमेंड करतो की पुस्तक एकदा विकत घ्या. आणि सगळ्यांना महत्वाची रिक्वेस्ट आहे की पुस्तक मागू नका रे, पुस्तक विकत घ्या. 100-200 आपण बाहेर हिंडायला गेलो की खर्च करून टाकतो, तो पुस्तक विकत घ्या रे, विकत घ्या पुस्तक. ओके, अजून एक महत्वाचं म्हणजे की बघा तुम्ही 30 सप्टेंबर 2025 रोजी याची पहिली आवृत्ती याची आली आहे, ठीक आहे. आणि 30 सप्टेंबर 2025 हा आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस आहे. तर तोच दिवस का बरं निवडला तुम्ही? आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस ऍक्च्युली काय आहे तो एक्सप्लेन करा आधी, आणि नंतर तो दिवस का बरं निवडला हे सांगा मला. सो इट्स अ इंटरनॅशनल ट्रान्सलेशन डे, ठीक आहे. तर ट्रान्सलेट म्हणजे एक तो लकीली मला तो दिवस भेटला, कारण की माझी जी प्रथम आवृत्ती होती या बुकची ती 27 तारखेला माझ्या हातात आली होती. 27 तारखेला माझ्या हातात येणार होती ती. मग त्यांनी असं म्हटलं होतं की भाई कोणती तरी डेट टाकून द्या म्हणून. तर पर्यटन दिन होता त्या दिवशी 27 तारखेला पर्यटन दिन होता. तर मी म्हटलं पर्यटन दिन, म्हटलं काही बुकला मॅच नाही होऊन राहिला, माझं बुकचं आणि पर्यावरणाचा काही संबंध नाही होऊन राहिला. पर्यावरण मग म्हटलं हे तर काही येऊनच नाही राहिला. तर मग मी अजून सर्च केलं, म्हटलं 30 तारखेला इंटरनॅशनल ट्रान्सलेशन डे येऊन राहिला. तर ते ट्रान्सलेट कुठे ना कुठे तो वर्ड जो होता ना, तो मला हे झाला की मी फिलिंग्स ट्रान्सलेट करत आहे. बरोबर, मी लोकांपर्यंत, मी सगळ्या जे इतके पण लँग्वेजेसच्या लोक आहेत तिथपर्यंत मी पोहोचून राहिली, ठीक आहे. तर म्हणजे त्या ज्या इमोशन्स आहेत ते ट्रान्सलेट होऊन राहिला एकमेकांकडून. तर त्याच्यापेक्षा बेस्ट डे मला कोणतं भेटू नाही शकत. बरोबर, आणि आसपास पण तीच डेट मला भेटली होती, तर मी 30 सप्टेंबर ठेवून दिली. वाह वाह वाह. ही जी तुमची एक कविता आहे तू संभाल लेगा, छोटासा त्यातला स्टँजा वाचून दाखवतो. दिमाग सोचने समझने लायक हो गए तब कहीं ना कहीं 4 महफिलों की जान बनने वाले अब 4 दीवारों के बंदी हो गए, जिम्मेदारियों के रास्ते अब वो समझ गए. तुम्ही युपीएससी सोबत पण रिलेट करू शकता की 4 लोकांसोबत बसणारे आनंदात मस्त कुठेतरी मैफिलीत एखादे पिझ्झा बर्गर उडवणारे आज शांततेत बसून अभ्यास करतायत किंवा भविष्याचं प्लॅनिंग करतायत. ती प्लॅनिंग असं असू शकतं, तुम्ही जसं एज्युकेशन सिस्टम बद्दल, टीचर्स बद्दल बोललात तसं प्लॅनिंग असू शकतं किंवा आणखीन काही प्लॅनिंग असू शकतं. तर हे सडनली तुम्ही हे फील केलं म्हणून लिहिलंय की तुम्ही हे गोष्ट ऑब्झर्व केली आहे म्हणून लिहिली? मी फील केलेलं आहे. दिस बुक इज 70% ऑफ माय पर्सनल एक्सपिरियन्स अँड 30% ऑफ अदर्स. ओके, मग आपकी कहाणी मेरी जुबानी कसं झालं हे 30-70 व्हायला पाहिजे. नाही पण ते एक्सपिरियन्स तर सगळ्यांचे होतेच ना, पण कुठे ना कुठे ती तेव्हाची जी फिलिंग होती मी ऑथेंटिक ठेवलेली आहे ती, म्हणून ती इतकी मनाला झोंबते. बरोबर, कारण ती ऑथेंटिक आहे, कारण ती माझ्या मनापासून निघालेली आहे.
तर ते असं झालं होतं, तू संभाळले का, तर तो माझ्या पप्पांचाच एक डायलॉग झाला होता की मला लहानपणीपासून असं प्रिन्सेस ट्रीटमेंट कधी भेटली नाही घरी. मला असं मुलीसारखं कधीच ठेवलेलं नाहीये की भाई एकदम बाबू बाबू म्हणून असं एका कोपऱ्यात असे सगळं. तू मुलगी आहे, तू असं करू नको. नाही असं कधीच नाही आहे. मला एकदम मुलासारखं ट्रीट केलेलं आहे पूर्ण प्रॉपर, की भाई घरचे सगळे कामं मी करणार. दळण आणायचं आहे 15-15 किलो मी स्वतः घेऊन जायची, स्वतः आणायची. इलेक्ट्रिक बिल झाले, भाजीपाला आणायचा, किराणा घ्यायचा, सगळं मी लहानपणापासून मला स्वतःला शिकवलेलं आहे. बरोबर. तर एकदम स्ट्रॉंग बनवलेलं होतं मला. तर मग जेव्हा मला हे दिल्लीला सोडायला आले होते मम्मी पप्पा, तेव्हा मला जेव्हा ते लास्ट वाला जो बाय होता वो अलविदा मी त्यांच्यावर लिहिलेली आहे. आणि त्याचं पिक्चर पण त्यांनी त्यांचे हात छापलेले होते माझ्या ट्रेनच्या डब्यावर. आणि शेवटपर्यंत ते दिल्लीपर्यंत पोहोचेपर्यंत माझ्या ट्रेनच्या डब्यावर त्यांच्या हात राहिले. म्हणजे ते तुमच्या सोबत तिथपर्यंत. तर तो मी स्केच काढलेला आहे. आणि ते 2 हात पण त्याच्यावर काढले. तर ती कुठे ना कुठे फील आहे. तर तेव्हा पप्पांनी शेवटचा शब्द मला म्हटलं होतं की तू संभाळले का, तू मेरा बेटा आहे, तू संभाळले का. तर मग हे होतं की तू संभाळले का पहिले विचारायचे मला की भाई तू सांभाळून तर घेशील ना, तुझ्यावर इतकं बोज देऊन राहिलो मी, इतकं हेवी वेट देऊन राहिला, तू सांभाळून घेशील. आणि त्या दिवशी मला तो एक शब्द निघाला होता की भाई तू संभाळ लेगी, तू जा, तू जीत लेगी, तू संभाळ लेगी. तर त्याच्यावरती लिहिलेली आहे. कारण की पॅरेंटिंग जी आहे आपली इंडियन पॅरेंटिंग हे सिक्युअर आहे, मुलींसाठी तर खूप सिक्युअर आहे. तर मग हे या गोष्टीवरून शिकण्यासारखी गोष्ट आहे की मुलींना न टाकलं पाहिजे, करायला लावलं पाहिजे की हे तू कर, है ना. 2 कदम जी 2 कदम लिहिलेली आहे त्याच्यावर लिहिलेली आहे. किसी को आत्मनिर्भर बनाना हो तो उसके पीछे खड़े रहो 2 कदम, किसी की ढाल बनना हो तो उसके आगे खड़े रहो 2 कदम, किसी का साथ निभाना हो तो उसके बाजू में खड़े रहो 2 कदम. तो ती वाली त्याच्यावर. हो गई होगी कोई गलती तुमसे, बस उन्हें दोहराना करो, पहले खुद को उन गलतियों के लिए माफ करो. तुम्ही अशी कोणती चूक रिपीट केली आहे का? हो. कोणती? इट्स लोकांकडे जास्त ओव्हर शेअर करणं. ओके. किंवा लोकांवर लवकर ट्रस्ट ठेवणं. ओके. की तुम्ही चाणक्य नीतीचे अभ्यासक आहेत का? नाही, पण मला तसे एक्सपिरियन्स येत गेले. तर मी आता म्हणजे चाणक्य खरं म्हणतात कधी कधी. तर मी म्हणून बोलायला घाबरणार नाही, कारण की मी जर फाईट जर घेत आहे तर मी ऑन फेस घेईल ती फाईट. बरोबर. मी तितकी तगडी आहे. मग जर माझं ऍक्च्युली असं काम झालेलं होतं की माझी खूप एक सिक्युअर दुनिया आहे तिकडे, जी इनोसंट लाईक आहे, की शांततेत मी शांतप्रेमी आहे एकदम. की भाई माझी एक सेपरेट दुनिया आहे, माझे कोर लोक आहेत, माझं घर आहे, माझा अभ्यास आहे, माझं मी त्याच्यात खुश असते. बट वही कहते हैं ना, किसी ने अगर चिंगारी लगा दी मेरी दुनिया में, फिर बवाल करने से मैं नहीं चुकूंगी, फिर उसका जवाब दिया जाएगा. तो वो चीज आहे की अतीत की बेडी. तर ती माझ्यासाठी एक मिस्टेक होती की मी लवकर जास्त ओव्हरशेअर केला, किंवा मी पहिले खूप सेन्सिटिव्ह होती. जेव्हा आता जी जितकी स्ट्रॉंग दिसते पहिले मी तेवढी नव्हती. तर तेव्हा कुठे ना मी थोडीशी इमोशनली लोकांवर डिपेंडेंट व्हायची. की मला कोणी चांगलं ट्रीट केलं की मग मला असं वाटायचं की नाही, हाच व्यक्ती आपल्यासाठी खूप चांगला आहे म्हणून खूप चांगलं समजायचे. आणि एफर्ट्स घ्यायला मी कधी मागे नाही हटत. माझे फ्रेंड्स म्हणून आताही हे कौतुक करतात की ही एफर्ट्स घ्यायला कधीच चुकत नाही. बरोबर. तुम्ही विचार नाही करू शकता इतका एफर्ट घेऊन घेते मी. आणि मला काही वाटत पण नाही, कारण की ती मला मनाची खुशी आहे. मी तशी आहे की मला एफर्ट घ्यायला आवडतं. मी हे ऐकलंय की तुम्ही एक फाउंडेशन सुद्धा स्थापित केलं होतं. ट्रेजरर होती त्या फाउंडेशनची. आणि तुम्ही म्हणजे सामाजिक सोशल वर्क जे आहे ते पण तुम्ही केलंय. तर काय त्याबद्दल थोडीशी माहिती? तर आमचं असं होतं की आम्ही 5 जणांचा ग्रुप होता आमचा अकोल्यातच. तर सगळे यंग होतो आम्ही. तर तेव्हा नाव सांगू शकतो का त्यांच्या? एक होते शुभम सुमन चौधरी होता, अजून तेजस मुळे, त्याच्यानंतर अजून तनिष एक होता, अजून माझी बहीण डॉक्टर धनश्री, आणि मी, आणि एक ऋषिकेश म्हणून. तर आमचा असं 5-6 जणांचा हा ग्रुप होता. हा आमचा कोर टीम होती. खूप लहान होतं. मी फर्स्ट इयर मध्ये होती आणि ते तर 12th मध्येच होते. पण आम्हाला तेव्हा कुठेतरी एका फाउंडेशनला आम्ही काम करत होतो. पण तेव्हा आमचा कुठेतरी थोडासा इगो दुखवला गेला होता की भाई आमच्यावर थोडीशी हुकूमशाही असं करण्यात आलं होतं. तर ते कुठे ना कुठे आम्हाला लागलं. आणि ते आम्ही खूप फॉर्म मध्ये होतो ना, तर तेव्हा म्हटलं की आपण स्वतःच खोलू. अच्छा, हुकुम की बेडी चला थोडंसं ट्राय तर करायला भेटतं. आणि खूप कमी वयात मग आम्ही एक आमचं तरंग फाउंडेशन म्हणून आम्ही फाउंडेशन सेटअप केलं होतं. आणि त्याचं भरपूर आम्ही 1.5 वर्ष खूप काम केलं. म्हणजे क्लीनलीनेस ड्राईव्ह घेतली आम्ही. माझ्या घरी येऊन पूर्ण आम्ही खूप जेवण, माझ्या बर्थडेला आम्ही फूड ड्राईव्ह घेतली होती. तर माझ्या घरी पूर्ण जेवण बनलं होतं खूप लोकांचं. आणि पूर्ण टिफिन वगैरे पॅक करून आम्ही वाटायला जायचो. आम्ही मेन हॉस्पिटल्समध्ये भरपूर वेळा जेवण वाटलेलं आहे. क्लीनलीनेस ड्राईव्ह घेतलेले आहेत. तर त्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या आम्ही भरपूर केलेल्या. आणि त्याच्याकडून ना एक्सपिरियन्स खूप भेटला मला. कारण की कलेक्टर मॅम सोबत पण आम्ही भरपूर काम केलं. बरोबर.
तर तो एक एक्सपिरियन्स कुठे ना कुठे माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरला आहे की मी इतक्या कमी वयात 21व्या वर्षी मी पूर्ण ते सेटअप झालेलं होतं. त्याचं मग आम्हाला जे ट्रेझरची ड्युटी माझ्याकडे होती त्या फाउंडेशनची, तर तेव्हा कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी आली होती. फाईल वर्क कसं करतात ते समजलं होतं. तर ते ना खूप कमी वयात मला अनुभव येऊन गेला, जो की मला तिथे खूप लोकांच्या समोर घेऊन चालला गेला ऑलरेडी. असं झालेलं आहे. बरोबर. आता आणखीन एक कविता आहे, खुद की सुनना. खूप इम्पॉर्टंट असतं की स्वतःला काय वाटतं, खूप इम्पॉर्टंट असतं की आपण स्वतःबद्दल काय विचार करतो, खूप इम्पॉर्टंट असतं की आपण स्वतःला काय बनताना बघतो, है ना. तर स्वतःचं नेहमी ऐकलं पाहिजे. तुमची यातली ही एक कविता आहे की खुद की सुनना, यातले हे सेंटेन्स आहे, यू शांति से लगने वाली नदी. ओके, सो इट्स लाइक अपनी जीत की उड़ान खुद उड़ना, थोड़ा थक जाओ कभी तो थोड़ा रुकना, थमना, बस पीछे मत मुड़ना, जहाँ तक किसी की नजरें भी ना जाए ऐसी मंजिल को तुम चुनना, तुमसे ना हो पाएगा कहने वालों को तब कुछ ना कहना, अपनी शिखर की अंतिम ऊंचाई तक पहुंच जाओ तब चिल्ला कर कहना कि यूं शान से लगने वाली नदी को कभी छेड़ा नहीं करते, सही समय आने पर सैलाब आएगा. और फिर से एक कहानी लिख रही हूँ, इस बार कलम भी मेरी, किरदार भी मेरा होगा, और जल्द से जल्द वो ताज भी मेरा हो जाएगा. वाह वाह. सो इट्स खुद की सुनना. येस. अभी यादों की खिडकी खूप इम्पॉर्टंट आहे. लहानपण, ठीक आहे, अडल्टिंग. येस. आजकाल तर अडल्टिंग आणि पॅरेंटिंग खूप कठीण झालंय. ठीक आहे. आता पॅरेंटिंगचा तर अनुभव नाही आहे, अडल्टिंगचा अनुभव आहे. तर यादों की खिडकी, ठीक आहे. तर यादों की खिडकी लिहिताना नेमका काय भावना होता तुमच्या मनात, की तुम्ही ही दिल्लीत बसून लिहिली आहे अकोल्याच्या आठवणी, की अकोल्यात बसून लिहिली आहे दिल्लीच्या आठवणी? ही एक आठवण अकोल्याची होती, एक आठवण दिल्लीची होती. तर लहानपण माझं अकोल्यात गेलं आणि मोठ्यापण मी दिल्लीत झाली. ओके. तर त्या म्हणून मी जे पिक्चर काढलेला आहे त्याच्यात दोन बाजूंनी मी डिव्हाइड केलेलं आहे. बरोबर. त्या चित्राला. तर ती तशी आहे की माझी ती तिकडची लाईफ आहे आणि ही इकडची लाईफ होती. तर ती यादों की खिडकी आहे की लहानपणीपासूनचे जे जितके अनुभव होते, किंवा लहानपणी मी खेळायला जायची बाहेर, तेव्हा खिडकीतूनच आवाज सगळे द्यायचे, माने पापड अचार सुखा दिए, रोशनी आ रही थी खिडकी से. तर ती जी आहे त्या सगळ्या लाईनी त्या कुठे ना कुठे डेली लाईफच्या आहेत. तर त्याच्यावर यादों की खिडकी लिहिली. मीठा झूठ कडवा सच. ठीक आहे. आपल्या आजूबाजूला सराउंडिंग मध्ये असे लोक असतात की जे खूप गोड बोलतात, पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल कळवाट जी आहे ती असतेच रुजलेली. ठीक आहे. लिहिलेलं आहे की हम करेले की तरह कड़वे तो कड़वे ही सही, गुरूर से कहते हैं कि मिलावटी नहीं. सो उसके आगे की लाइन आप पढ़िए कि हम करेले की गुरूर से कहते हैं कि मिलावट ही नहीं, रिश्तों को संजोना है तो सच की बुनियाद बनाओ, वरना झूठे मकानों के किस्से कहीं और जाके. वाह वाह. हे सडनली एक्सपिरियन्स आहे याचा की बस एक्सपिरियन्स नाही, काय एक्सपिरियन्स आहे याचा की हे एकदम मीठा झूठ कळवा सच, म्हणजे हे तर काय म्हणतात त्याला, तर जखमेवर मीठ लावल्यासारखं तुम्ही टायटल दिलंय. का बरं? हा. तर ते असं झालं होतं की मी खूप मुफट टाईप व्यक्ती. नहीं, मुफट नहीं म्हणू शकत आपण याला, कि जो दिल में है वो जबान पे है, तो वो मुफट नहीं है, वो सच्चे लोगों की दास्तां है वो. बाहर लोगों ने मुझे मुफट करके कैटेगराइज कर दिया था इस चीज के लिए कि मुझे अगर नहीं ठीक लग रहा कि आप मुझसे जिस तरह पेश आ रहे हो, अगर मुझे आपका तरीका सही नहीं लगा तो मैं आपको बोल दूंगी कि भाई आपका तरीका सही नहीं है, इज्जत से पेश आइए. ठीक है. तो ये ऐसी चीजें मेरे साथ बहुत हुई है वहां पे. बरोबर. तो उस चक्कर में कैसा था कि बहुत लोगों ने मेरे से झूठ बोल के लाइक मेरे दुनिया में रहने का ट्राई किया, कि उनकी झूठी इमेज बनाने की. तो मैंने वही एक लिखा है कुछ पोएम में कि फूल की एक पंखुड़ी खोलने से बेहतर खिला हुआ फूल हमें थमाना. कि लाइक एक पर्सनैलिटी खुद की दिखाने से अच्छा है ओरिजिनल तुम जैसे हो वैसे मेरे सामने खड़े रहो पहली दफा. सो मैंने उस हिसाब से वो मीठा झूठ कड़वा सच लिखी थी कि मुझे सच पसंद है. अगर मैं नहीं, तुम्हें अगर ऐसा लग रहा है कि नहीं ये व्यक्ति जो है वो हमारे लाइक वाइब का मैच नहीं हो रहा है, तो आप बहुत फ्री हो कि आप मेरे दुनिया से निकल जाइए. सो बहुत प्यारे तरीके से मैंने उनको लिखा है कि भाई मीठा झूठ कड़वा सच. सगळ्या ज्या कविता आहेत त्यातल्या सगळ्या कविता तुम्ही रिलेट करू शकता, बट काही कविता अशा आहेत ज्या मला पर्सनली खूप आवडल्या, जसं मीठा झूठ कड़वा सच है ना. तर अशा काही कविता झाल्या. रखवाले म्हणजे ही जी पॅरेंटिंग असू शकते. ही नाही, ही रखवाले
अशी आहे की आता खूप जास्त ही जेनझी साठी लिहिलेली आहे. ओके, रखवाले जेनझी साठी आणि ज्यांच्याकडे रिलेशनशिप इश्यूज ज्यांचे जास्त चालू असतात किंवा फ्रेंडशिप मध्ये पण तुम्ही याला रिलेट करू शकता. बरोबर, फ्रेंडशिप मध्ये आपण खूप भरोसा टाकतो. रिलेशनशिप म्हटलं की लोक लगेच तिथे पोहोचून जातात, तिथून वापस या. रिलेशन फ्रेंडशिप रिलेशन असू शकतात, बॉन्ड्स खूप चांगले असतात. बरोबर, तगडे बॉन्ड्स असतात कधी कधी आणि ते ब्रेकडाऊन होऊन जातात काही गोष्टींमुळे. तिसऱ्या व्यक्तीमुळे तुम्ही म्हणू शकता की मोस्टली तर त्यांच्याचमुळे होतात. बरोबर. तर त्यामुळे मी एक लिहिली होती की माझीच एक फ्रेंड होती, मी तुम्हाला जसं सांगितलं एक्सपिरियन्स माझ्याकडे भरपूर लोकांचे सिक्रेट आहे, पण कमालची गोष्ट आहे की त्यांचे मला नाव माहित नाही आणि माझं नाव त्यांना माहित. फक्त ती तोंड ओळख आहे, त्यांनी तेवढ्या वेळापुरतं त्यांचं मन मोकळं केलं आणि मी फक्त ऐकायचं काम केलं. बरोबर, आमचा रिश्ता फक्त तितकाच होता, तेवढाच आहे, नंतर कधी भेटलोही नाही. बरोबर. तर त्याच्यावर माझी एक फ्रेंड होती, ती शी वॉज गोइंग थ्रू समथिंग. सो ती एकदमच डिप्रेस झाली होती, तिने सगळ्यांपासून कट ऑफ केलं होतं. ना कोणासोबत भेटणं, ना कोणासोबत काही बोलणं पण नाही. व्हॉट्सअप अनइन्स्टॉल करून टाकलेलं होतं, सगळं कट ऑफ झाली होती आणि नेहमी रडत राहायचे आणि डिप्रेस्ड पर्सन. सो तिला समजवताना मी ते सेंटेन्स यूज केले होते, त्याच्यावर मी ती पोएम लिहिली की रखवाले, की असं होतं ते पोएमचं स्टार्टिंग की हुए सितम जब लाखों दिल पर आशिकी के भूत उतर गए, जिन्होंने किए थे कभी वादे वफा के वो लोग वादों से मुकर गए, जिन्होंने कहा था कि हम रहेंगे तुम्हारे साथ वो खुद अब साथ छोड़ गए, और तुम क्यों अब इतने टूटे हो, जमाने से इतने रूठे हो, गलती तुम्हारी थी ही नहीं जो तुमने उनसे आस लगाई, पता नहीं था ना तुम्हें उन्होंने कितनों से रास रचाई, अब जो सब खत्म हो गया तो क्यों भागे भागे फिरते हो, बेवफा तो वो थे तुम क्यों आंसुओं की नदी बहाते हो, चले गए वो अपना खेल खेल कर तुम क्यों अभी तक उम्मीद के पासे फेंकते हो, ये शतरंज के पासे हमेशा शकुनी के वफादार थे जनाब, उम्मीद प्यार हंसी खुशी तो बस दिखावे के प्याले थे, शकुनी के शतरंज के यही रखवाले थे. वाह वाह वाह, क्या बात आहे. म्हणून मी म्हणतो की तुम्हाला ही पुस्तक का बरं वाचली पाहिजे, है ना. शकुनी पासून म्हणजे महाभारतापासून तर जेनजी पर्यंत सगळं तुम्ही रिलेट करू शकता. आता आपण एंड ऑफ एंड पर्यंत पोहोचलोय आजच्या आपल्या पॉडकास्टच्या. तर आमचं एक धोरण आहे, जर तुम्ही RRC पॉडकास्टमध्ये आला आहेत, अनफिल्टर्ड विथ RJ अजिंक्यमध्ये बसला आहेत, तर तुम्हाला आमच्यासाठी एक एक्सपिरियन्स लिहायचा आहे. ओके, की कसा एक्सपिरियन्स होता आणि तो एक्सपिरियन्स आम्हाला द्यायचा आहे. आम्ही आता आपलं पहिलंच पॉडकास्ट शूट होत आहे, तर आम्ही आता एक भिंत बनवणार आहे. त्या भिंतीला आम्ही नाव देणार आहे द एक्सपिरियन्स वॉल. तुम्हाला त्यासाठी आमच्यासाठी एक चांगला थॉट लिहायचा आहे की आम्ही काय करायला पाहिजे, आणखी तुम्हाला काय चांगलं वाटलंय आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, है ना. तर तुम्हाला ते करायचं आहे. आम्ही मॅम जोडून ते करून घेऊया. बाय द वे तुम्ही वर्डिंग्स मध्ये पण एक्सप्रेस करू शकता की कसं वाटलं तुम्हाला RRCच्या पॉडकास्ट मध्ये येऊन, अनफिल्टर्ड विथ RJ अजिंक्य सोबत बोलून कसं वाटलं. सो सर्वप्रथम मी तुमचं खूप मनापासून अभिनंदन करते की तुमचा जो नवीन शो आहे हा पॉडकास्ट RJ अनफिल्टर्ड विथ RJ अजिंक्य हा खूप एनर्जीने भरलेला आहे. ती एनर्जी ना फील होते, ती वाइब आली पाहिजे की पॉडकास्ट मध्ये मजा आली पाहिजे. पॉडकास्ट हा एकदम कम्युनिकेशनचा वे असतो. बरोबर. सो त्यामुळे मला हा पण माझा फर्स्ट टाइम आहे की मी इंटरव्ह्यू, ठीक आहे मी थोडेफार दिलेले होते आधीपासून, ते ठीक आहे, पण हा जो एक्सपिरियन्स आहे ना हा काहीतरी आउट ऑफ द वर्ल्ड होता माझ्यासाठी, टू बी ऑनेस्ट. की भरपूर सारे लाईक ऑल द टीम अँड ऑल, तुमचं कॅमेरावर झालं, तुमचं माईक सेटिंग झाली, तुमची जी प्रेझेंटेशन स्किल आहे ती खूप बढिया आहे. लाईक म्हणजे एकदम खूप खर्च केलाय मी यासाठी. नहीं, अब अच्छी चीज बनानी होगी तो खर्चा तो करना होता है. सो ठीक आहे, ते पण बढिया एक्सपिरियन्स होता तुमच्यासोबत. तुमची जी क्वेश्चनिंगची स्किल आहे, जी तुमची कम्युनिकेशनची स्किल है, ती वाकई काबिल तारीफ है. आपकी जो स्किल है वो, और हमें बहुत ज़्यादा तहे दिल से मैं आपकी शुक्रगुजार हूँ कि आपने मुझे यहाँ इनवाइट किया, और मैं होल RRC टीम की भी बहुत शुक्रगुजार हूँ कि मुझे आपने यहाँ इनवाइट किया और मुझे ये अपनी जो बुक है आपकी कहानी मेरी ज़ुबानी को पब्लिश करने के लिए एक प्लेटफॉर्म दिया. सो I am very, very much thank you, and it's a humble like thanks to all of you, to all the camera persons and all the crew for inviting me here. It was a great experience for me. Thank you so much. Yes, thank you so much. So ही जी अनफिल्टर्ड विथ RJ अजिंक्यची पॉडकास्टची सिरीज आहे ही कंटिन्यू चालणार आहे. RRCवरती तुम्ही याला बघू शकता. अजूनपर्यंत जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर ते एकदा सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण की खूप छान छान माहिती, त्यासोबतच्या चांगल्या लोकांसोबतच्या गप्पा टप्पा, तुम्हाला मिळणारी इन्फॉर्मेशन जी असते ती प्युअरली भेटली पाहिजे, हा यामागचा मोठा उद्देश आहे.
है ना. आणि आमची जी कोर टीम आहे तिथे आहे पवनदादा, मनीषदादा, यादव सर, हे लोक जे आहेत त्यांना मी सकाळी उठवलं आहे, कारण की पॉडकास्टचा आमचा शूटिंगचा टायमिंग जो आहे तो सकाळी 6 वाजतापासून कार्यक्रम सुरू झाला आहे. आता 10-10:30 झाले आहेत. तर तुम्हाला हे दुपारी कधी पाहायला भेटू शकते, पण यांच्या झोपा मी खराब करलेल्या आहेत. तर भेटूया पुढच्या आपल्या शोमध्ये. तोपर्यंत नमस्कार.